हां, कालचं जे डिस्कशन होतं आपलं ते काय होतं बरं का, की आपण काय केलं, स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन होतं आपलं ते PL² यल डिवाइड बाय टॉईस AE एक इक्वेशन होतं आपलं आपल्या याचं, ठीक आहे. तो PL² बाय टॉईस AE जे की आहे हे इक्वेशन कशात होतं आपलं, हे इक्वेशन होतं आपल्या याचं PL² बाय या स्ट्रेन एनर्जीचं. पण जर का मग याचा डेरिव्हेटिव्ह जर का घेतला तर तो डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे डॅ बाय यू बाय डॅ बाय एफ इज इक्वल टू मला दिसायला भेटेल डॅ बाय डॅ बाय एफ ब्रॅकेटमध्ये P² L डिवाइड बाय टॉईस AE या पद्धतीने मला दिसायला भेटतं. तर मी याचा जर का समजा डेरिव्हेटिव्ह काढला तर मला काय दिसायला भेटेल, कॉन्स्टंट टेकिंग कॉमन जेवढं काही कॉन्स्टंट असेल यल बाय टॉईस AE हे कॉन्स्टंट बाहेर काढले. P² चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो किती येईल, P² चा डेरिव्हेटिव्ह जर काही घेतला तर तो 2P येऊन जाईल, राईट. तो मग काय आता बरं का, डॅ बाय यू बाय डॅ बाय एफ इज इक्वल टू L डिवाइड बाय टॉईस AE P² चा डेरिव्हेटिव्ह 2P इंटू डॅ बाय P बाय डॅ बाय एफ डॅ बाय P बाय डॅ बाय हा 2 कटला याचं उत्तर काढलं आपण PL बाय AE डॅ बाय P बाय डॅ बाय एफ. आणि आपल्याला माहिती आहे कास्टिक लेव्हनचा सेकंड थेरम काय म्हणत असतो, कास्टिक लेव्हनचा सेकंड थेरम म्हणतो असतो की इन द इलॅस्टिक स्ट्रक्चर आता बघा हे सगळे जे काही स्ट्रक्चर आहेत आपले इलॅस्टिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. तो इन द इलॅस्टिक स्ट्रक्चरमध्ये काय आहे बरं का, की जेव्हा पण आपण स्ट्रेन एनर्जीचा जर का साधा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण घेतला विथ रिस्पेक्ट टू फोर्स तर आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटून जाईल. हा कास्टिक लेव्हनचा सेकंड थेरम आहे. मग अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करून टाकलं. आता लक्षामध्ये येऊन जातं काय बरं का, की PL बाय AE हे डिस्प्लेसमेंट आहे, AE इंटू डॅ बाय P बाय डॅ बाय. याच्याबद्दल काय डिस्कशन आहे तुम्हाला लक्षामध्ये येईल की याला जे काही आहे याला दोन पद्धतीमध्ये आपल्याला हे करता येतं. कोणकोणते, एक झाला कास्टिक लेव्हनची मेथड आणि दुसरी असते मॅक्सवेल मेथड, तर दुसरी असते मॅक्सवेल मेथड. तर इथून व्यवस्थित लक्ष देणं जरुरी आहे. काय बरं का, की जो काही आपलं एक्सप्रेशन होतं डेल्टाचं, डेल्टा इज इक्वल टू PL बाय AE इंटू डॅ बाय P बाय डॅ बाय एफ. आता याच्यावरची उत्तर कशी सॉल्व करायची तुम्हाला मी काल गणित सोडून दिलं, परंतु कालची जी काही पद्धत होती ती कालची पद्धत आपली युनिट लोड मेथड होती. आणि त्या युनिट लोड मेथडला लोक मॅक्सवेल मेथड बी म्हणून देतात. तर मॅक्सवेल मेथड पण नाव आहे तिचं, तिला युनिट लोड मेथड पण म्हणतात, तिला व्हर्च्युअल लोड मेथड पण म्हणून देतात. आता मी काय करतो लक्षात घ्या, हे जे काही आहे या डेल्टाच्या एक्सप्रेशनमध्ये डॅ बाय P बाय डॅ बाय एफ याला मी काल के पुट करून दिला होता, राईट. एक्सप्रेशन बनवून घेतो डेल्टा इज इक्वल टू PKL बाय AE, राईट. तुम्हाला हा झाला एका मेंबरसाठी. जर का सगळे मेंबर काढले तर समेशन ऑफ PKL बाय AE म्हणून देत असतो. अशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करून टाकत असतो. ही होती युनिट लोड मेथड. म्हणजे मी काय करत होतो की एक युनिट लोड अप्लाय करून बाकीच्या मेंबरमधले फोर्सेस ॲड करून काय करत होतो आपण फाइंड आउट करत होतो, बरोबर. ती वाली कहाणी दिसायला भेटली होती. तर ही जी काही मेथड येऊन जाते ही आपल्या युनिट लोड मेथड होऊन जाते. आणि ॲक्च्युली जी कास्टिक लोड मेथड असते ती काय असते, कास्टिक लोड मेथड जी काय इथपर्यंतच आहे, इथपर्यंतच कास्टिक लोड मेथड आहे. मग आपल्याला काय करावं लागेल बरं का, P काढता येईल तुम्हाला, L काढता येईल, A काढता येईल, E काढता येईल. काही युनिट लोड वगैरे न टाकता तुम्हाला P पण माहिती आहे, L पण माहिती आहे, A पण माहिती आहे, E पण माहिती आहे. मग हा पुढचा पार्ट काय आहे, या पार्टला आपल्याला काय करावं लागत असं, या पार्टला आपल्याला बळजबरी F फोर्स तिथं लावून द्यायचा असतो. कसा बरं का, F फोर्स कसा लावून द्यायचा, फॉर एक्झाम्पल कालचा आपण जे कॅन्टिलिव्हर ट्रस घेऊ, हा कॅन्टिलिव्हर ट्रस होता. आता फोर्स मी लावला होता समजा 100 किलो न्यूटनचा आणि आता मग आपल्याला काही कन्व्हेन्शनलचा पेपर सॉल्व करायचा नाही, आपल्याला फक्त डिस्प्लेसमेंट काढा म्हटलेलं आहे. तुम्ही पटेल त्या पद्धतीने काढा, उत्तर सगळ्यांचं सारखं येणार आहे, रे. तो कोणत्या पण पद्धतीने काढा, उत्तर सारखं येणार. मग जी पद्धत आपल्याला सोपी जाईल त्या पद्धतीने आपण जाणार. मग आता मी काय करतो बरं का, मला माहिती आहे मी काय केलं, तर मी काय करत असतो या 100 जो काही आहे या 100मुळे यांच्यामधले येणारे सगळे फोर्सेस मी कॅल्क्युलेट करून टाकत असतो. तर याच्यामधला असेल P1, याच्यामधला समजा P2, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून टाकेल. दुसरी महत्त्वाची बात काय असेल बरं का, मी काय करतो 100 तिकडे लावलेला आहे पण मला डिस्प्लेसमेंट कोणत्या डिरेक्शनमध्ये पाहिजे, डिस्प्लेसमेंट मला समजा व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये पाहिजे. तर मी काय करतो F एवढा फोर्स लावून देतो. कोणता, F. आता Fची मॅग्निट्यूड किती असते, Fची मॅग्निट्यूड किती असणार, 0 असणार. Fची मॅग्निट्यूड किती असणार, 0. तर तुम्ही काय करायचं, F जो काही आहे F फोर्स प्रत्येक वेळेस जेव्हा कास्टिक लेव्हनचा सेकंड थेरम वापरतोय ना मी, डॅ बाय P बाय डॅ बाय एफ मला काढावा लागत असतो. मग डॅ बाय P बाय डॅ बाय एफ काढण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू F कम से कम F तर यायला पाहिजे ना एक्सप्रेशनमध्ये, Fच येत नाही. मग त्यामुळे मी काय करतो, Fला जो काही ना F इज इक्वल टू 0 ॲड करून ज्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला पाहिजे असेल त्या डिरेक्शनमध्ये F इज इक्वल टू काय करून टाकायचा, 0 लावून द्यायचा. तो या अशा पद्धतीने आपण काय करून टाकत असतो, F इज इक्वल टू डमी फोर्स लावून द्यायचा असतो. हा तुम्हाला बीममध्ये पण आणि फ्रेममध्ये पण शिकायचा पुढे जाऊन. तो F इज इक्वल टू 0 नावाचा मी काय करून टाकणार, डमी फोर्स लावून देणार. आणि डमी फोर्स लावल्यानंतर काय बरं का, आता तो डमी फोर्स लावल्यानंतर काय दिसायला भेटेल की जे हे P1 आणि P2 असतील ना यांच्या एक्सप्रेशनमध्ये हा F येऊन जाईल, यांच्या एक्सप्रेशनमध्ये काय येऊन जाईल, F येऊन जाईल. आणि हा आलेला F जो काही आहे यांच्या एक्सप्रेशनमध्ये मग मी डेरिव्हेटिव्ह घेऊन देईल, डॅ बाय P बाय डॅ बाय एफ मला करता येईल. तसं जर का मी केलं तेव्हा अजून ते एक्सप्रेशन येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल याला आपण सॉल्व करून बघू. समजा आता बघा या एक्सप्रेशनला या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचंच नाही आहे, ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं नाही. कालची जी पद्धत तुम्हाला मी सांगितली ती फायनल, फुल आणि फायनल मेथड आहे, तुम्हाला त्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. परंतु कास्टिक लोडची पद्धत काय असते ही पण तुम्ही समजून घ्या. कालची मेथड युनिट लोड मेथड, मॅक्सवेल मेथड किंवा व्हर्च्युअल लोड मेथड होती, ती काय असते पुन्हा तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. तर दोघांना सायमल्टेनियसली आपण घेऊया. माझा गंमत बघा,
आता बघा हा वाला ट्रस होता कालचा. डायमेन्शन काय काय दिले होते बरं का, डायमेन्शन दिले असतील याचे. हां 4 मीटर, 3 मीटर. अँगल जो काय आहे 36 पॉईंट किती काढला होता आपण, 36.86. आणि इथं फोर्स लावून दिला मी 100. आता मला युनिट लोड लावायचं नाही, युनिट लोड मेथडने वापरते मी, कास्टिक लोणाचा सेकंड थेरम वापरतोय. तो कसा वापरतो ॲक्च्युली बघा, मी काय करतो याला जे की आहे याला मला कास्टिक लोणाच्या सेकंड थेरमने सॉल्व करायचं आहे. मला फाइंड आउट करायचं पहिले सिग्मा व्हर्टिकल. तर सिग्मा व्हर्टिकल किंवा डेल्टा व्हर्टिकल, तो डेल्टा व्हर्टिकल जर का मला फाइंड आउट करायचा असेल तर मी कसं फाइंड आउट करणार. डेल्टा व्हर्टिकल फाइंड आउट करण्यासाठी मला काय करावं लागेल, इकडच्या डिरेक्शनमध्ये मी एफ लावून देतो. राईट, इकडच्या डिरेक्शनमध्ये मी काय करून देतो, एफ लावून देतो. आता एफ लावून देतो. आता काय होईल बरं का, तुम्ही जर का समजा या मेंबरमधला फोर्स काढायला गेलात तर फोर्स काय देतील, एक्सप्रेशन बघा, फोर्सचे एक्सप्रेशन का बघा काय येतील. जर समजा आज जॉईंट आपण घेत आहोत, इथं लागतं आहे 100 अधिक एफ, एवढा फोर्स खाली चाललेला आहे. इकडे लागते काहीतरी P1, इकडे लागतोय समजा P2. आता मला P1 आणि P2ची व्हॅल्यू पाहिजे. आता P1 आणि P2ची व्हॅल्यू काय होईल बघून घ्या. तर P1 जर मी काढायला गेलो, P1 कसं येईल प्रकारे, एकतर तुम्ही लॅमिस थेरम वापरा, नाहीतर आपल्या कालच्या याच्यानुसार आपण कॅल्क्युलेट केलं तरी पण चालून जाईल. तो काय करणार बरं का, हा चालला कॉम्पोनंट इकडे एक, सो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 जर का वापरलं, इकडे चालला आहे आपला P1, हा एक तिरपा होता P2. तर इकडचा कॉम्पोनंट काय होऊन जाईल बरं का, हा वाला जो आडवा कॉम्पोनंट होऊन जाईल P2 कॉस ऑफ 36.86, हा झाला आपला आडवा. राईट, प्लस P1, हा बघा इथला होता P1, प्लस P1. पलीकडे कोणी रोखणार आहे का त्यांना, नाही, 0 आहे. राईट, सो मला एक एक्सप्रेशन भेटून जाईल P2 कॉस, राईट, या एक्सप्रेशन भेटून जाईल. आता मी समेशन ऑफ एफ वाय घेतो. समेशन ऑफ एफ वाय जर का मी घेतलं तर काय येईल बरं का, खाली चालला 100 प्लस खाली चालला एफची व्हॅल्यू 0 आहे, पण नंतर टाकायची, सगळ्यात शेवटी टाकायची आपल्याला. 100 अधिक एफ इज इक्वल टू P2 साइन ऑफ 36.86. आता तुम्ही मला काय सांगा, तुम्ही मला याच्यावरून जे आहे मला P2ची व्हॅल्यू सांगून द्या. आता P2ची व्हॅल्यू कशी होऊन जाईल बरं का, 100 प्लस एफ डिवाइड बाय साइन ऑफ 36.86. हे जर का तुम्ही केलं तुम्हाला P2 भेटून जाईल. मग आता P2 तुम्हाला एफच्या टर्ममध्ये भेटेल, किती येईल बरं का, तो 100 डिवाइड बाय साइन 36.86 याची व्हॅल्यू येऊन जाईल, प्लस एफ डिवाइड बाय साइन 36.86 याची पण व्हॅल्यू येऊन जाईल. या दोघांची व्हॅल्यू येऊन जाईल आणि तुम्हाला तो P2 भेटून जाईल. मग आता P2 किती येईल मला सांगा बरं रे, P2ची व्हॅल्यू किती येते. P2 कलर बदला, P2 इज इक्वल टू 100 डिवाइड बाय साइन 36.86 किती येते, हा इकडचा पोर्शन सांगा बरं का. एकच उदाहरण सॉल्व करायचं, तुम्हाला एक आयडिया देऊन देतो तुम्ही कसं करायचं असतं याला. 166.70 ते प्लस पुढे एफ बाय साइन 36.86 किती येईल, एफ जसा तसा राहू दे, 1/sin 36. हे करे ती किती येईल 1 पॉईंट, हे 166 पॉईंट समथिंग आणलं ना तू, आणि एक येईल प्लस 1.667 एफ. अशा पद्धतीने भेटून जाईल तुम्हाला P2, बरोबर का. 166.70 प्लस 1.667 इंटू एफ, एफमध्ये तुम्हाला भेटेल, हा झाला P2. आता या P2ला उचलून जर का समजा तुम्ही इथं टाकलं, या P2ला उचलून जर का समजा इथं टाकलं तर तुम्हाला P1 भेटून जाईल इन द टर्म ऑफ द इन द टर्म ऑफ एफ. तर एफच्या टर्ममध्ये भेटून जाईल. ट्राय करू, आपल्याला एक उदाहरण सोडवायचं आहे, तर थोडा डिटेलमध्ये जाऊ. बघा बरं का, आता मला P1 काढायचं आहे. P1 काय होऊन जाईल, P1 इज इक्वल टू, या बाकीच्यांना पलीकडे पाठवून देतो, मायनसमध्ये उत्तर येईल. आता याचं P2ची व्हॅल्यू किती येते, 166.70 इंटू 1.66 इंटू एफ कॉस ऑफ 36. आता तुम्ही काय करा, पहिल्या टर्मला कॉस 36.86ने मल्टिप्लाय करून मला उत्तर सांगा. 166.70 याला मल्टिप्लाय करा कॉस 36.86 आणि उत्तर सांगा किती. मायनस साईन बाहेरच राहून देतो, किती येईल बरं, 166.70, राईट. तो 133 कालतं 133.35, राईट. हे आलं प्लस आता आतमध्ये जर का समजा आपण या 1.667ला जर का कॉस कितीने, कॉस 36.86ने मल्टिप्लाय करून टाकलं तर किती येईल बरं का, 1.33 इंटू एफ होऊन जाईल.
आणि ब्रॅकेटच्या बाहेर मी मायनस ठेवून लिहिले. लक्षात, तुम्हाला P1 भेटून गेला, मला P2 भेटून गेला. दोघं जे की आहेत त्या एफच्या टर्ममध्ये आहेत, दोघं एफच्या टर्ममध्ये आहेत. आता काय करावं बरं का, आता एक्सप्रेशन बघा. आता कास्टिक लॉचा सेकंड थेरमचं एक्सप्रेशन जर का बघितलं ते कसं आहे, हे लिहून टाकलं का तुम्ही, हे लिहून टाका. P2ची आणि P1ची व्हॅल्यू लिहून टाका. लिहिली, ठीक आहे, लिहून झालं. हां, आता आपण आपला कास्टिक लॉचा थेरम वापरू. तर कसं वापरतो बरं का, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ॲट अ व्हॉट, जो पॉईंट असेल तो समथिंग सी वाला पॉईंट होता, इज इक्वल टू काय एक्सप्रेशन आपलं, समेशन ऑफ. बघा समेशन ऑफ काय एक्सप्रेशन होतं ते बघा बरं का. कास्टिक लॉचा थेरम काय होता आपला, हां, कास्टिक लॉचा थेरम जर का तुम्ही बघायला गेलात तर तो तुम्हाला डिराईव्ह करून काढून दिला आहे. तो काय काढून दिला बरं का, तो डिराईव्ह करून बघा. समेशन ऑफ P1 L1 डिवाइड बाय A1 L1. आता हे मेंबर आहेत हां, इंटू डॅबा P बाय डॅबा एफ, हे वाला ॲक्च्युली, ठीक आहे, हे वाला. आता याला कसं करावं, सिम्पल आहे. तुम्ही काय करणार बरं का, आता पहिला मेंबर घ्या. समजा कोणता मेंबर घ्यावा लागेल तुम्हाला, खालचा हा, इथं इथला मेंबर जो आहे ना, हा वाला मेंबर घेतो. याच्याबद्दल तुम्ही घेतलं तर काय येईल बरं का, याच्यामधला फोर्स तो P1, याच्यामधला फोर्स जो काय आहे तो असेल आपला P1 काहीतरी. तो P1 तुम्ही काढलेला आहे. तो P1 इंटू काय करणार, त्याची लेंथ L1 करून टाकणार, राईट. नंतर खाली काय करणार बरं का, पुन्हा A1 आणि A2 तो जसा तसा राहू देऊ. समजा तो सारखा होता, तो AE जसं तसं राहू देऊ. हा सारखा आहे त्यामुळे जसं तसं राहू देऊ तुम्ही. आता मला काय करावं लागेल, डॅबा P बाय विथ रिस्पेक्ट टू डॅबा एफ करावं लागेल. मग आता जो पहिला मेंबर होता P1 त्याचा फोर्स, तो डॅबा P1 डिवाइड बाय डॅबा एफ मला करावा लागेल. तो एफ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तिथे एक्सप्रेशनमध्ये एफ दिलेला आहे. त्या पीचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय करायचं आता, विथ रिस्पेक्ट टू एफ घ्यायचा आहे. तर P1चं एक्सप्रेशन जे की आणलं होतं मी, त्याच्यामध्ये होता 166 पॉईंट समथिंग. P2चं होतं ना 166 67 प्लस 133 काहीतरी एफ होता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला भेटेल याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल, याचा डेरिव्हेटिव्ह 1.33 होऊन जाईल, याची व्हॅल्यू 1.33 होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्लस पुन्हा दुसरा मेंबर तिरपा जो आहे त्याचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यांच्यामध्ये जे काही ना, हे सगळं झाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह वगैरे घेऊन झाल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, एफची व्हॅल्यू जी आहे ना, ती एफची व्हॅल्यू 0 टाकून द्यायची. आणि एफची व्हॅल्यू 0 टाकली का तुमचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही करून बघा बरं का काय विषय होते. हे बघा, P1 तुम्ही एफच्या टर्ममध्ये काढलेला आहे. एलची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे त्यांनी कितीतरी 4 का 5 मीटर दिली असेल ती वाली. AE जसा तसा राहू द्या. नंतर डॅबा P1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एफ घ्या, कारण की एफच्या एक्सप्रेशनमध्ये हे तुम्हाला पुढे बीममध्ये वापरायचं आहे. बीम आणि फ्रेममध्ये तुम्हाला हा थेरम, कास्टिक लॉचा सेकंड थेरम जो ना, सेम असा तुम्हाला वापरायचा आहे, राईट. तर मी तेव्हा काय करणार बरं का आता, तर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एफ काढून घ्या. प्लस सेकंड मेंबरसाठी पण तसंच करा, विथ रिस्पेक्ट टू एफने मेंबर काढून घ्या. मग आता हे सगळं झाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एफची व्हॅल्यू 0 पुट करून द्यायची. एची व्हॅल्यू काल जी सोडवली त्याच्यामध्ये सेम करा आणि उत्तर बघा बरोबर येते का, उत्तर काढून बघा बरोबर येते का. हा झाला कास्टिक लॉचा सेकंड थेरम, हा होता कास्टिक लॉचा सेकंड थेरम. तर मला असं करावं लागत होतं. परंतु जर का समजा ही जी काही पूर्ण टर्म आहे, या टर्मच्या ठिकाणी जर का मी के ठेवून देत असेल, के म्हणजे काय, पर्टिक्युलर ठिकाणी युनिट लोड लावायचा, फक्त बाकीचे सगळे फोर्सेस काढून फेकायचे, फक्त युनिट लोड लावायचा आणि त्याच्यामुळे मेंबरमधले येणारे फोर्सेस काढायचे आणि पर्टिक्युलर मेंबरला मल्टिप्लाय करायचं. त्याचं तुम्ही केलं तर ती युनिट लोड मेथड होऊन जाईल. त्याला मॅक्सवेल मेथड म्हणतात, युनिट लोड मेथड किंवा व्हर्च्युअल लोड मेथड म्हणतात. ते तुम्हाला अजून व्यवस्थित समजून सांगतो. तर ही आहे आपली कास्टिक लोडची मेथड. ही कास्टिक लोड सेकंड थेरम आहे. ही कास्टिक लोडची सेकंड थेरम. याचं दुसरं एखादं एक्झाम्पल घेण्यासाठी छोटासा काहीतरी आपल्याला काय घ्यावं लागेल, याला बीममध्ये पण फ्रेममध्ये पण आपल्याला सॉल्व करता येईल. छोटंसं एक्झाम्पल म्हणतेस तर आपण एक मिनटं, कम से कम 2 मेंबर तर येणार आहे. तर छोटेसे मेंबर जर तुला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी फ्रेमकडे जावं लागेल. तर फ्रेमकडे न जाता आपल्याला काय ट्रस शिकत आहोत, तर ट्रसकडे जाऊया. आता गंमत बघा, इथे दिलं आहे 2 किलो न्यूटन. चला मी सोडूनच दाखवतो आता पुरं, हे पूर्ण एक्झाम्पल आता सोडूनच घेऊन घ्या, ठीक आहे. तो याचं जे काही खालचं डायमेन्शन आहे, हे कालचंच एक्झाम्पल येते का पुन्हा, हा येऊ दे, आपल्याला काही घेणं नाही. हे 3 येते समजा, हां 3 येते. या प्रत्येक मेंबर हा मेंबर यांचा एरिया घेऊन घ्या 300 mm², आणि 300 mm² किंवा समजा 3000 mm², यांचा एरिया घेऊन घ्या 3000 mm². चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आपण एक्झाम्पल समजून घेऊ. आणि दुसरं काय, ई घेऊन घ्यायचा 2 × 10⁵ न्यूटन पर mm². हा एवढा डाटा दिलेला आहे.
आणि आपण आता कास्टिक लॉने सॉल्व करूया. ठीक आहे, कास्टिक लॉने सॉल्व करूया. आता कशा पद्धतीने करतो, तुम्ही डायग्राम काढत राहा. आता माझ्याकडे काही डायग्राम नाही आहे, माझ्याकडे काही डायग्राम नाही, मी रँडमली घेतलं आहे सगळं. ठीक आहे, आता गंमत बघा. सगळ्यात अगोदर जो गिवन डाटा आहे याच्यानुसार मी अँगल काढून घेतो. अँगल किती येतो चला सांगा. हे आहे इकडचं 4, हे आहे 3, तो 3/4. हा अँगल किती येतोय, टॅन इनव्हर्स ऑफ 3/4. किती अँगल येतो, हा खालचाच अँगल आहे का, टॅन इनव्हर्स ऑफ 3/4 येतो ना, समोरची बाजू 3/4 म्हणजे 36.86. ठीक आहे, हे पण नोट करून घ्या. आता बघा, याला पण नोट करून झालं. आता तुम्ही काय करणार, तुम्हाला पाहिजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. मी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढून दाखवतो. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट पाहिजे. मग आपल्याला कास्टिक लॉच्या सेकंड थेरमने जर का काढायचं असेल तर मी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काय लावून दिलं बरं का, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी मी वरून F = 0 वाला लावून देईल. तो इथपर्यंत टॅन काढून झाला. आता बघा आपण काय करतो. इथं F = 0 वाला डमी फोर्स लावावा लागेल. का, कारण की मला व्हर्टिकल फोर्स काढायचा. तर ज्या जॉईंटला तुम्हाला व्हर्टिकल फोर्स काढायचा आहे तिथं तुम्ही डमी फोर्स लावून द्यायचा. F = 0 वाला लावून दिला. F = 0 वाला इकडे होता 2 किलो न्यूटन. राईट, हा होता 36.86. हा 4, 4, 3. एवढी बात कन्फर्म झाली. चला आता रिॲक्शन काढून घेऊ आपण आता रिॲक्शन काढायची जरूरत पडणार आहे. का, कारण की तुम्ही जर बघायला गेलात तर इथं काही ना लॅमिस थेरम वापरता येईल ना जॉईंट तो पकडता येईल. म्हणजे मला काय करावं लागेल, आता मला कोणत्या पण हालतमध्ये मला आता रिॲक्शन काढाव्या लागणारच आहेत. मी समेशन ऑफ F(x) = 0 वापरतो. याला उभ्याला म्हणतो समजा R2, आडव्याला म्हणतो याला R1. आता इकडे का दाखवलं आहे, कारण की इकडे ओढलं जाते ना, रिॲक्शन नक्कीच इकडे लागेल असा अंदाज लावतो मी. ठीक आहे, आणि नंतर याला म्हणतो मी R3. अजून ॲक्च्युली हा R2 जो आहे ना, हा R2 पण खालीच लागणार, एवढं कन्फर्म आहे मला. ठीक आहे, हे मला कन्फर्म आहे की R2चा बाण खाली लागणार आहे. पण तुम्हाला पटेल तसा बाण अजून करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता आपण समेशन ऑफ F(x) = 0 हे इक्वेशनचा वापर करून का फाइंड आउट करू बरं काय येते. तर आडवा चालला आहे 2 तिकडं, हा R1 चालला. सो R1 = 2 किलो न्यूटन. R1 = 2 किलो न्यूटन. आता आपण काय करूया, समेशन ऑफ F(y) काढून घेऊ. समेशन ऑफ F(y) किती बरं का, खालून चाललेत R2 + R3 याला वरती दाखवतो. R2 + R3 = F. हे एक्सप्रेशन झालं. समेशन ऑफ F(y) = 0चं एक्सप्रेशन झालं. आता मी काय करतो बरं का, मुवमेंट घेतो कुठे, तर कुठे मुवमेंट घेऊ, इथं मुवमेंट घ्या आपण. टेकिंग मुवमेंट, आता मुवमेंटचं इक्वेशन हे झालं का, टेकिंग मुवमेंट ॲट अ पॉईंट A, B, C. सो ॲट अ पॉईंट A मुवमेंट जर घेतली तर काय, या R1 आणि R2 मुळे ते काय होणार आहे, ते R1 आणि R2 मुळे 0 होऊन जाणार आहे. तर इथं काय F1 कुठे लिहू आता, हे वाला इथून. सो F × 4, राईट, हा झाला येणारा असा. नंतर हा वाला असा, पण आपण काय होतं बरं का, आपण अँटी क्लॉकवाईज येणार आहे, आपण येणार आहे प्लस 2 × 3 = रिॲक्शन R3 × 8. मग R3ची व्हॅल्यू किती येते, R3 = 4F + 6 / 8. सो R3 = 4 × 1 = 4, हे झालेत 2, राईट ना. सो किती येतं रे, 8 आहे ना खाली. 2F + 3 निम्मा करतोय. हां, याचा निम्मा केला, याचा बी निम्मा केला. 2F + 3 / 4 चालेल. अशा पद्धतीने करा. नाही तर अजून खाली जा, इथं काय होईल बरं का, इथं येईल 0.5F. व्यवस्थित लिहा. R3ची व्हॅल्यू किती आहे, 0.5F + 3/4ची व्हॅल्यू किती असते, 3/4ची व्हॅल्यू 0.4 3 4 25 किती झाले, 4 25 4 सगळं 24 4 7. सो 0. किती 3/4ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 0.75. ठीक आहे. तो R3ची व्हॅल्यू काय लिहून टाक. R3 = 0.5F + 0.75. हे झालं आपला R3. ठीक आहे, तो R3 येऊन गेला. काय आलं आपल्याकडं, R1 = 2 किलो न्यूटन, R3 = 0.5F + 0.75. आता आपल्याला एक माहिती आहे काय बरं का, की R2 + R3 याची व्हॅल्यू किती होते, F होते. तर तू मला सांग R2ची व्हॅल्यू किती येईल.
R2 इज इक्वल टू व्हॉट? सो एफ मायनस 0.5 प्लस 0.75 किती दिली R2ची व्हॅल्यू? या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही, फक्त एक शिकायचं म्हणून शिकून घ्या. पण याला तुम्हाला अप्लाय करायचं बीम आणि फ्रेममध्ये, मग तेव्हा जाऊन तुम्हाला याची आयडिया असायला पाहिजे. काय येईल बरं? 0.5F मायनस 0.75. 0.5F मायनस 0.75. राईट, हा झाला R2. R2 येऊन गेला, R3 येऊन गेला, R1 येऊन गेला, सगळे येऊन गेले. राईट, तर सगळे जे काही आहेत रिॲक्शन आता आपण लक्षामध्ये घेऊन घेऊ, रिॲक्शन देऊन देऊ. आता रिॲक्शन झाल्यानंतर मला काय काढावं लागेल? P1 आणि P2 काढावं लागेल. तो P1 आणि P2 काढल्यानंतर मग आपलं उत्तर येणार आहे. तो ठीक आहे, मग बघू. हां ठीक आहे, इथं जे काय आहे, इथं आपण काय केलं, हा वरती फोर्स लावला, हा इकडे 2. ॲक्च्युली इथून बी एवढी रिॲक्शन काढायची पण जरूरत नव्हती. आलं का लक्षामध्ये? कारण की एफ जो आहे ना, एफ हा एफ काही आपल्यासाठी अननोन नाही, एफ आहे काहीतरी फोर्स आहे तो. राईट, तिथून बी सुरुवात केली असती तरी बी चाललं असतं, पण ठीक आहे, रिॲक्शन काढून झाली. आता हा जॉईंट घेऊ आपण, हा जॉईंट घेऊ, काही गरजच नव्हती, ॲक्च्युली गरजच नव्हती. आता विचार करा, हा जॉईंट जर का आपण घेतला तर याला काय करता येईल मला? आता या जॉईंटला जर का घेतला तर, सो जॉईंट बी घेतला समजा, एफ हा 2. चला अजून करतो, टेन्शन किती येईल बरं का रे? आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा, हा इकडचा समजा हा P1 म्हणतो, याला P2 म्हणतो. हे दोनच मेंबर लागणार आहेत आपल्याला, कारण की जो जॉईंट तोच काढायचा, त्या ठिकाणीच काढायचा आपल्याला. तर P1 आणि P2, तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, हा टोटल अँगल किती आहे? हा टोटल अँगल किती आहे? हा 36.86, हा 36.86. हा टोटल अँगल किती येईल? 180मधून 2 × 36.86 मायनस करा. 180 मायनस 2 × 36.86, हा किती असेल? आपण 36.86 असायला पाहिजे. आपण किती असायला पाहिजे? 36.86 असायला पाहिजे. 106.26. 106.26. मग हा 106.26. क्लिअर? 106.26. मग आता मला तुम्ही सांगा, याला इकडे पाठवून द्या. राईट, याला खाली पाठवा, याला पुन्हा इकडे पाठवा, इकडच्या मेंबर याला 2च्या साईडनं जाईल इकडं, याला पुन्हा खाली पाठवा. राईट, इकडचा अँगल 36 पॉईंट किती आहे? तो 36 पॉईंट काहीतरी 86, इकडचा पण 36.86. कॅल्क्युलेशन करून मला P1 आणि P2 याचं एक्सप्रेशन सांगा बरं का, निघतंय का? P1 आणि P2चं एक्सप्रेशन जॉईंट मेथडच वापरा. P1 आणि P2चं एक्सप्रेशन काढून दाखवा. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स वापरा. हा चालला इकडं आडवा, 2 चालला तिकडं, पुन्हा याचा कॉम्पोनंट पण चालला इकडं, तो इकडचा करा, फक्त P1 त्याच्यामधून काढून दाखवा. हा इकडचा P1 आहे. P1 आणि P2 एकत्र भेटतील. तुम्ही वापरायचा दुसरा एफवाला, व्हर्टिकलवाला वापरावा. 2 इक्वेशन भेटतील, त्याला सॉल्व करा आणि P1 आणि P2ची व्हॅल्यू मला F1 F2च्या टर्ममध्ये, F1च्या टर्ममध्ये सांगा. येते का? हा P1 इकडचा, हा P2 इकडचा, दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व करा. उत्तर येते का सांगा बरं का एखादं इक्वेशन? हे ट्रस्टमध्ये एवढं वापरायला सोपं जात नाही, सोपं जातं फक्त बीम आणि फ्रेममध्ये. बीम आणि फ्रेममध्ये ही मेथड सोपी जाते, त्यामुळे आपण इथे युनिट लोड मेथड वापरून टाकत असतो. ठीक आहे, ते युनिट लोड मेथडलाच मॅक्सवेल मेथड म्हणतो, त्यालाच व्हर्च्युअल मेथड म्हणतो. तो व्हर्च्युअल मेथड म्हणा, मॅक्सवेल मेथड म्हणा, युनिट लोड मेथड म्हणा, समेशन ऑफ PKL/AE, समेशन ऑफ PKL/AE, त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून टाकत असतो. किती आले उत्तर? येतं आहे का P1 P2? नेहा, जास्त लांब होते का? काय होतं व्यवस्थित बघा बरं. हा एफ, हा 2, हा 36.86. सो मी बोलणार 2 प्लस P2
कॉस ऑफ 36.86 राईट इज इक्वल टू हा चालला इकडं, हा चालला इकडचा इज इक्वल टू P1 कॉस ऑफ 36.86 हा झाला एक्सप्रेशन नंबर 1. हा P2 होता, हा P1 होता, एक्सप्रेशन नंबर 1. आता आपण वर चालवू. सो F इज इक्वल टू P1 साइन ऑफ 36.86 प्लस P2 साइन ऑफ 36.86. तर मग 36 कॉमन काढून घ्या. P1 प्लस P2ची व्हॅल्यू तुम्हाला याच्या टर्ममध्ये भेटून जाईल. सो P1 प्लस P2 इज इक्वल टू P1 प्लस P2 इज इक्वल टू F डिवाइड बाय साइन 36.86. किती येते? F डिवाइड बाय साइन 36.86 किती येतं? P1 प्लस P2 इज इक्वल टू किती येतं? 1.33 का? F डिवाइड बाय साइन 36.86 1.66 66 इंटू F. हे झालं एक्सप्रेशन 1. एक्सप्रेशन 1 झालं. आता वरती पण P1 प्लस P2 येत होता का बाहेर बघा बरं का? कुठेतरी कॉमन येत होता इथूनच का मायनसमध्ये येतो तो? हां ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आता याची व्हॅल्यू उचलून याच्यात टाकून द्या, इकडे तिकडे करा आणि सांगा बरं का P1 आणि P2ची व्हॅल्यू येते का? P1 आणि P2 मी एक एक्सप्रेशन काढून दाखवलं. हे दुसरं इक्वेशन आहे. एकमेकांना टाकून काढा. एवढा टाईम नका लागू देऊ. P1ची व्हॅल्यू उचला ना इथून 1.66 F मायनस P2. हा उचला मायनस P2 उचलायचा, याच्यात टाकून द्यायचा, तुम्हाला एक्सप्रेशन भेटून जाईल कोणाचं तरी. किती येते? P1चं एक्सप्रेशन न्या, कर ना पटपट. होईल का आजमध्ये रे? ते सांगायचं म्हणून कसं आहे, ती पद्धत आहे, एक मेथड आहे म्हणून मी सांगतोय. जर त्याला आपण सोडली तर अशी पण तिला काल घेतली बी नव्हती. डायरेक्ट आपण पुढे चालला गेलो. ज्या डिरेक्शनमध्ये काढायचं असतं त्या डिरेक्शनमध्ये फोड लावायचा. आलं नाही का अजून एक्सप्रेशन? एवढा काही टाइम लागतो राव. F राहते ना तिथं. F राहू दे. Fच्या टर्ममध्ये सांग मला P1. F तर पाहिजेच ना आपल्याला. F आपल्याला पाहिजेच आहे ना. F कशाला काढायचा? एक्सप्रेशन सांगते ना, मग एक्सप्रेशन सांगते तू का? P1 इज इक्वल टू तू एक्सप्रेशन सांगते मी P2 ची व्हॅल्यू P1 ची व्हॅल्यू टाकून 2 प्लस 0.8 P2 minus 1.66 F into P2 आणि परत त्याला इंटू 0.8 P1 आणि इक्वल टू 0. 0.8 इज इक्वल टू 0. मग तू काय कर आता? तू काय कर, हे दुसरं एक्सप्रेशन आहे का? मग यातून तुला P2 भेटतोय. P2 इथून जर का आपल्याला भेटत असेल कॅल्क्युलेशन कर ना. मग 2 प्लस 0.8 P2 राईट, या दोघांची सम होणार आहे. याचं कॅल्क्युलेशन कर, दोघांची सम होईल की नाही होणार. हा ठीक आहे. इथून P2 कॉमन काढ. या दोघांमधून P2 कॉमन काढ आणि 0.8 प्लस किती आहे 0.6 पर Fच्या टर्ममध्ये कर, किंवा जसंही तसं राहून दिलं तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त P2ला कॉमन काढ, बाकीच्या सगळ्यांना तिकडे पाठवून दे, जे काय असतील तिकडे. P2चं एक्सप्रेशन येऊन जाईल. P1 तुम्ही करा आता. आता लय टाईम झाला. P1 आणि P2चं एक्सप्रेशन तुम्ही बनवा, इन टर्म ऑफ F बनेल. आणि काय करायचं फायनली काही नाही, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू समेशन ऑफ P1 L1 बाय AE राईट इंटू डॅबा P बाय डॅबा F करायचं. आता हे सगळं झाल्यानंतर ॲडिशन, दोघांच्या मेंबरची ॲडिशन झाल्यानंतर फायनली Fची व्हॅल्यू काय टाकून द्यायची? 0 टाकायची. मग जाऊन तुमचं उत्तर तिथं येऊन जात असतं. फक्त लक्षात ठेवायचा, कास्टिक लोणाचं थेरम तुम्हाला इथं लागत नाही एवढा खास, पण तुम्हाला बीम आणि फ्रेममध्ये 100% तो एकदम जबरदस्त लागणार आहे राईट. Fची व्हॅल्यू 0. मग काय असेल बरं का, तुम्हाला कधी आता ना ते फ्रेममध्ये काय म्हणतात हे बघा, अशापणे फ्रेम देऊन देतात.
अशी फ्रेम देऊन देतात आणि म्हणतात की इथला थिटा बी काढून दाखवा. मग इथला थिटा पण काढून दाखवा. मग आपण काय करत असतो, आता तुम्हाला लक्षामध्ये यायला पाहिजे की यार इथं थिटा काढण्यासाठी एक्सटर्नल लोड तर काही नाही आहे. मग आपण काय करतो, मुवमेंट इज इक्वल टू 0 अशी अप्लाय करून टाकतो आणि मग पुढचं काम करत असतो. तर ही जी काय आहे ही डमी मेथड असते. ही डमी मेथडने आपण कास्टिक लोन मेथडला सॉल्व्ह करत असतो. तर या पद्धतीने तुम्ही जायचं आहे, P1 काढा इन टर्म ऑफ एफ, P2 काढा इन टर्म ऑफ एफ. मग पुन्हा काय करणार बरं का, जे काही कास्टिक लोनचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये डेल्टा दोघं मेंबरचा यूज करा आणि मग कॅल्क्युलेशन करून टाका. ही झाली आपली कोणती कास्टिक लोनची. डॅबा पी बघ, डॅबा पी बाय डॅबा एफ आपण काढतो. तो पी कुठं पी भेटतो का आपल्याला नंतर खाली? डॅबा पी बाय डॅबा एफ म्हणतोय ना मी. आता हा पी जो काही आहे हा पी बघ, तो हा P. पी इथं पण अडकलेला आहे, हा पी इथं पण अडकलेला आहे, बरोबर की नाही. इथं पण या पीमध्ये एफ आहे, या पीमध्ये पण एफ लपलेला आहे. मग आता एफ जर का असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यायला तुला सोपं चाललं जाईल. विथ रिस्पेक्ट टू एफ घेतो ना आपण, तर डेरिव्हेटिव्ह घ्यायला तुला सोपं चाललं जाईल. राईट, तो डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं जाईल. मग डेरिव्हेटिव्ह घेऊन घे, याचा पण घे, पुढच्या मेंबरचा पण डेरिव्हेटिव्ह घेऊन घे. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर, एक डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर मग काय करायचं, डायरेक्टली एफची व्हॅल्यू 0 पुट करून टाक डायरेक्ट. मग एफची व्हॅल्यू जर का 0 पुट केली तर पी तर आपोआप चालला गेला ना. पीचं एक्सप्रेशन होतं समजा पी इज इक्वल टू ट्वाईस ए प्लस 3 असं होता. मग ट्वाईस ए प्लस 3 होता, इकडे पण पी होता. इकडे पी ही जी पीची व्हॅल्यू काय होती, ट्वाईस ए प्लस 3 इंटू एल डिवाइड बाय ए असं होता इकडे. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एफ. आता पीची व्हॅल्यू ट्वाईस काय होती ना, विथ रिस्पेक्ट टू एफ मला घ्यायचा याचा याचा 2 येऊन जाईल. याचा 2 येऊन गेला का, मग सगळं डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर मग एफची व्हॅल्यू डायरेक्टली तू काय करायची, 0 टाकायची. म्हणजे 0 टाकली तर हा 0 झाला. मग हा काय 3L बाय ए इंटू इथं 2A 6L बाय ए गेला तो आपोआप. पी कुठे काय, पीचा काही संबंध राहत नाही कारण की पी एफमध्ये आहे ना, तो पी एफमध्ये आहे. मग काय करायचं, एवढी बात डोक्यात घालून घ्यायची की डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ते काढायचं आहे. सो देअरफॉर डेल्टाचा फॉर्म्युला कसा लिहायचा आता, डेल्टा इज इक्वल टू समेशन ऑफ P1 L1 डिवाइड बाय A1 E1 राईट इंटू डॅबा पी बाय डॅबा एफ. या पूर्णांचा इथं खाली खाली काय करायचं, एफ इज इक्वल टू 0 असं करून टाका आणि एफ इज इक्वल टू 0 टाका. हा झाला कास्टिक लोनचा सेकंड थेरम. हा कास्टिक लोनचा सेकंड थेरम. परंतु लक्षात घ्या, कास्टिक लोनच्या तुम्हाला नोट म्हणून लिहून घ्यायचं इथं. आता कास्टिक लोनचा थेरम आहे, नोट कास्टिक लोनसच्या थेरमनुसार, कास्टिक लोनस सेकंड थेरमनुसार. सो कास्टिक लोनस सेकंड थेरमनुसार टेम्परेचरमुळे सपोर्ट सिंकमुळे किंवा लॅक ऑफ फिटमुळे फिटमुळे डिप्लेशन काढता येत नाही. हे परीक्षेचा मुद्दा आहे. हां, डिप्लेशन काढता येत नाही. काय मिनिंग होते सांगतो आता. काय बोललं बरं का, कास्टिक लोनचा जो सेकंड थेरम आहे, जो आता मी तुम्हाला चालू सांगितला या लेक्चरमध्ये पूर्ण, त्याच्या मदतीने तुम्हाला टेम्परेचरमुळे सपोर्ट जर सिंक होत असेल त्याच्यामुळे पण एखाद्या मेंबरचा एखाद्या जॉईंटचा काय डिस्प्लेसमेंट ना ते काढता येईल. राईट, तो तुम्हाला लॅक ऑफ फिटमुळे. लॅक ऑफ फिटचा मिनिंग काय होतो, बघा. समजा काय हा मेंबर आहे, या मेंबरला ना 2 मीटरचा पाहिजे होता, परंतु तो जो ना 2 मीटरचा नाही, तो दुबळा आहे. म्हणजे काय बरं का, 2 मीटरचा नसता तो काय ना 1.99चा जी, म्हणजे ॲक्च्युली त्याची लेंथ 2 मीटर पाहिजे होती, परंतु त्याची लेंथ कमी होऊन गेली. सो लॅक ऑफ फिट. एक तर लेंथ कमी असेल, एक तर लेंथ जास्त असेल. राईट काय, जेवढा लेंथ पाहिजे होती तेवढी नाही त्याची, तो लेंथ कमी असेल किंवा लेंथ जास्त असेल, त्याला म्हणतो आपण लॅक ऑफ फिट. आणि जर का असं असेल ना, समजा आता विचार करा, या मेंबरला 2 मीटरचा पाहिजे होता आणि तो झाला काहीतरी एवढा होऊन गेला, तर त्याच्यामुळे काय होईल, या जॉईंटचं ना डिस्प्लेसमेंट दिसायला भेटेल मामूली. राईट, तर लॅक ऑफ फिट. मग तुम्हाला काय बोलतो मी, कास्टिक लोनसचा जो सेकंड थेरम आहे, डॅबा यू विथ रिस्पेक्ट टू डॅबा एफ गिव्स डिस्प्लेसमेंट, या पद्धतीने तुम्हाला, या मेथडने तुम्हाला टेम्परेचरमुळे होणारं जे काही डिस्प्लेसमेंट आहे एखाद्या जॉईंटला ते काढता येत नाही. तुम्हाला लॅक ऑफ फिटमुळे जे काही एखाद्या जॉईंटला डिस्प्लेसमेंट आहे ते काढता येत नाही. जर का समजा सपोर्ट सिंक झाला तर त्याच्यामुळे पण तुम्हाला काढता येत नाही. मग यांच्यासाठी काय आपल्याकडे मेथड आहे, ती म्हणजे कोणती, युनिट लोड मेथड, मॅक्सवेल मेथड, किंवा त्यालाच म्हणतो आपण व्हर्च्युअल मेथड. तो पुढची जी काय आहे तुम्हाला सांगून झाली मी एका वाक्यात मोकळं होतो सांगून बघा. सो कालच होती ती सांगून झालेली युनिट लोड मेथड. राईट, यालाच व्हर्च्युअल मेथड किंवा यालाच मॅक्सवेल मेथड किंवा एक्सटेन्शन ऑफ कास्टिक लोनो मेथड, अशी 4-5 नावं देता येईल. युनिट लोड मेथड म्हणा, व्हर्च्युअल लोड मेथड म्हणा, मॅक्सवेल मेथड म्हणा, किंवा याला काय म्हणतो आपण एक्सटेन्शन ऑफ कास्टिक लोन मेथड. मग कशा पद्धतीने येतं बरं काय, कशा पद्धतीने येतं, काल मी तुम्हाला सांगितलं डिस्प्लेसमेंट कॅन बी कॅल्क्युलेट बाय यूजिंग व्हॉट, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू
समेशन ऑफ P1 K1 L1 डिवाइड बाय A इंटू ई. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करत असतो. राईट. याचं जर का स्टेटमेंट बघायला गेलात या युनिट लोड मेथड किंवा व्हर्च्युअल लोड मेथड किंवा मॅक्सवेलचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट कशा पद्धतीचे असतं ते स्टेटमेंट एक्सप्रेशन तर अशा पद्धतीने आहे पण स्टेटमेंट कशा पद्धतीने हे हा फॉर्म्युला बनला कसा आहे त्याचा डेरिव्हेशन पण तुम्ही समजू शकतात. मी काल तुम्हाला सांगितलं फक्त काय करायचं होतं तो जो काही डॅबा पी बाय डॅबा एफ होता त्याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं फक्त के टाकून द्यायचा त्या पद्धतीने आपण ते काढून टाकलं. परंतु याचा स्टेटमेंट बघा कसं आहे आता तर याचं स्टेटमेंट बघा कसं आहे. सो सगळे नावं टाकून झाले 4-5 नावं देऊन दिलेत. आता आपल्याला काय लिहायचं आहे इथं लिहायचं आपल्याला याच्या पुढे आपल्याला यूज करायचं पण याला चांगल्या पद्धतीने. तो आपण काय लिहिणार आता इथं याचं स्टेटमेंट देतो तुम्हाला. स्टेटमेंट लिहून घ्या. टेम्परेचरमुळे पण एक्सटर्नल व्हर्च्युअल लोड वर्क इज इक्वल टू इंटरनल व्हर्च्युअल वर्क. काय मिनिंग सांगतो तुम्हाला. दिस मेथड इज बेस्ड अपॉन This method is based upon principle of virtual work. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क त्या बेसनुसार पण याला काढतो. प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्कनुसार पण काढतो. त्यामुळे त्याला व्हर्च्युअल लोड मेथड म्हणून देत असतो. कास्टिक लोणा जो काही आहे कास्टिक लोणाचा डॅबा पी बाय डॅबा एफ त्याच्यामध्ये K1 काढून घेतो के काढून घेतो त्याच्यानुसार पण दिसायला भेटत असते. हे वाक्य टाकलं का याचं खालचं एक वाक्य पुढे This method is also derived from Castigliano's method. तर कास्टिग्लिआनो मेथडनुसार सुद्धा याला काय करता येतं डिराईव्ह करता येतं. या पद्धतीला आपण कास्टिग्लिआनोच्या मेथडनुसार पण आणलेलं आहे. राईट. आणि या मेथडला आपण प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्कच्या मेथडने पण आणलेलं आहे. आता प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल मेथड काय समजून घेऊ त्याला. कास्टिग्लिआनोच्या मेथडने कसा आणलाय तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे पूर्ण. ठीक आहे. कास्टिग्लिआनोच्या मेथडने आपण कसं आणलेले ते तुम्हाला सांगून झालंय. तो तुम्ही वाटल्यास तर ज्या ठिकाणी आता वाक्य लिहिले ना त्या ठिकाणी काय लिहून टाकायचं डॅबा पी इज इक्वल टू समेशन पी के एल बाय ए. ठीक आहे. समेशन पी के एल बाय ए. ॲक्च्युली हाच फॉर्म्युला पुन्हा प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल मेथडने पण बनणार आहे. कसा बनतो बघा. कसा आहे तो बघा. प्रिन्सिपल ऑफ अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क काय असते बरं का प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क. एक्सटर्नल व्हर्च्युअल वर्क इज इक्वल टू इंटरनल व्हर्च्युअल वर्क. व्हर्च्युअल वर्क इज इक्वल टू इंटरनल व्हर्च्युअल वर्क. आता एक्सटर्नल व्हर्च्युअल वर्क इज इक्वल टू इंटरनल व्हर्च्युअल वर्क म्हणजे काय असतं बरं का याला आपण समजून घेऊ शकतो. तो एक्सटर्नल व्हर्च्युअल वर्क इज इक्वल टू इंटरनल व्हर्च्युअल वर्क याला कशा पद्धतीने समजून घ्यायचं बरं का बघा. वरून येणारा जो काही लोड असेल त्या वरून येणाऱ्या लोडमुळे काय होईल बरं का रे. वरून येणाऱ्या लोडमुळे तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिसायला भेटेल बरोबर की नाही. तो माझ्या लक्षामध्ये येईल की वरून येणारा जो काही लोड आहे त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी एक्सप्रेशन दिले मी तुम्हाला एक्सटर्नल वर्क इज इक्वल टू सो एक्सटर्नल व्हर्च्युअल एक्सटर्नल वर्क लोड किंवा ठीक आहे व्हर्च्युअल एक्सटर्नल व्हर्च्युअल वर्क इज इक्वल टू इंटरनल व्हर्च्युअल वर्क अशा पद्धतीने आपण त्याला कॅल्क्युलेट करत आहोत. आता कसं असतं बघा याचं एक्सप्रेशन कसं काढतात. 1 into delta is equal to 1 into delta is equal to summation u into dl. राईट. 1 into delta is equal to समेशन म्हणतोय ना यू आय करून टाकू यू आय आणि डी आय पण करून टाकू म्हणजे मेंबर जेवढे मेंबर जॉईंट असतील ना तेवढे काय कळते बरं काय याच्यावरून लक्षात घ्या. याच्यावरून काय करते हा डेल इंटू काय आहे 1 into डेल आहे. इकडे काय लिहितो तुम्ही इथे लिहितो समेशन ऑफ यू आय इंटू डेल आय. समेशन ऑफ यू आय इंटू डेल आय. याचा मिनिंग काय होतं माहिती का. फक्त हा यू आय जो आहे ना हा यू आय काय हा यू आय मेंबरमधला फोर्स आहे. सो मेंबर फोर्स ड्यू टू युनिट लोड ड्यू टू युनिट लोड. ठीक आहे. तो मेंबर फोर्स ड्यू टू द युनिट लोड ओनली फक्त युनिट लोड लावायचा बाकीचे सगळे फोर्स काढून फेकून द्यायचे. त्याच्या पुढचा काय हा त्याच्या पुढचा यू आय आहे. ठीक आहे. नंतर डेल एल काय डेल एल इज इक्वल टू वाट तो डेल एल इज इक्वल काय असणार मेंबरचा डिस्प्लेसमेंट. कशाचं मेंबरचा डिस्प्लेसमेंट. दोन मेंबर असतील त्या दोघं मेंबरचा डिस्प्लेसमेंट काय असणार PL बाय AE. तो डेल एल इज इक्वल टू P1 L1 डिवाइड बाय A1 इंटू AE.
मेंबरचं डिस्प्लेसमेंट. राईट. तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधला फोर्स इंटू बघा, युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कोणता डिस्प्लेसमेंट घेतोय मी, हा झाला आपला मेंबरमधला फोर्समुळे. राईट ना. तो तुम्हाला दिसायला भेटेल ना. एक याला एक्सप्रेशनला कसं बनवतो लक्षामध्ये घ्या, कसं बनवतो याला. डी एल झाला, यू झाला, हा झाला. पुढचं काय बरं का, हा डी एल काय आहे, या डी एलला काय म्हणावं आता, वन म्हणजे काय, तो वन म्हणजे काय, युनिट लोड. तो हा झाला लोड इंटू डी एल म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. आता मला जे फाइंड आउट करायचं आहे, हे डिस्प्लेसमेंट कोणतं फाइंड आउट करायचं आहे, हा फाइंड आउट करायचा मला डेल. तो डेल मला फाइंड आउट करायचा आहे. मग हा डेल काय बरं का, या डेलला म्हणतो आपण, सो डेल जो काय आहे तो आहे आपला रिअल डिस्प्लेसमेंट. सो डेल इज व्हॉट, रिअल डिस्प्लेसमेंट. जे मला काढायचं आहे रिअल डिस्प्लेसमेंट, रिअल डिस्प्लेसमेंट. आता जेव्हा आपण फ्रेम शिकणार, फ्रेम किंवा बीम, त्या फ्रेम आणि बीममध्ये आपल्याला मॅक्सवेल रिसिप्रोकल मेथड वापरायची असते. तो मॅक्सवेल मेथड आपल्याला तिथे जाऊन पुन्हा वापरायची आहे. तर तिथं पण पुन्हा जाऊन आपल्याला वापरायची आहे. ती वाली मेथड तुम्हाला तिथून क्लिअर कट कळून जाणार आहे. आता मी काय केलं बरं का, याला जे ना, याला लिहिण्याचे अजून दोन तरीके असू शकतात. कशा पद्धतीने, हा झाला आपला ट्रू डिस्प्लेसमेंट. राईट. हा झाला ट्रू डिस्प्लेसमेंट. नंतर हा काय असेल बरं का, डी एल. हा काय, हा फोर्समुळे डिस्प्लेसमेंट येतोय. तो पी एल बाय एई हा झाला. हा डेल मला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा युनिट लोड मी तर लावतोय. युनिट लोडमुळे मेंबरमधले फोर्सेस आहेत. तो युनिट लोडमुळे मेंबरमधले फोर्सेस. मग तुम्हाला दिसायला भेटेल यार, हे तर तेच बनतंय, बनून हे काय बनतंय, हे तर तेच बनतंय. कसं बनतंय बघा, कसं बनतंय बरं का. 1 इंटू डेल म्हटल्यावरती डेल समेशन ऑफ यू आय इंटू डी एल आय इंटू डी एल आय. राईट. मग याला कसं काढणार बरं का, या यू आयला मी काय म्हणत असो, युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधला फोर्स, युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधला फोर्स. यालाच आपण के म्हणत होतो. कास्टिक लोडने जेव्हा काढला मी त्याला के म्हणत असतो. मग याला मी के जर का म्हणून टाकला के, आणि डी एल काय बोललो मी, पी एल बाय एई, पी ए बाय एई. मग फायनल दोन तुम्हाला तेच भेटणार आहे ना, पी के एल बाय एई. तो पी के एल बाय एई अशा पद्धतीने डेल्टाला त्याला काढत असतात. तुम्हाला फक्त जे काय आहे, मॅक्सवेल जो काही थेरम आहे, मॅक्सवेल का किंवा व्हर्च्युअल लोड मेथड जी काय आहे ना, सेम तीच आहे. काही जास्त काही फरक नाही पडत आहे. तो सेम तीच आहे. त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. राईट. म्हणजे याला मी कसं काढणार, याला काढण्याचा अजून दुसरा तरीका बघा. युनिट लोड आणि युनिट लोडमुळे मेंबरमधले फोर्सेस. राईट. युनिट लोड आणि युनिट लोडमुळे मेंबरमधले फोर्सेस, याला यू आय करतो. यू आय मेंबरमधले फोर्सेस. राईट. युनिट लोडमुळे याच्यामुळे आपले हे वाले. नंतर पुढे काय बरं का, सो युनिट लोड आणि त्याच्यामुळे काय झालं आहे, युनिट लोड आणि त्याच्यामुळे येणारे मेंबरमधले फोर्सेस असं लिहितोय. दुसरं काय करणार, दुसरं काय असेल आपला, सो युनिट लोड. आता हे झाले लोडची केस. इकडे काय करता येईल बरं का मला अजून, तिकडे डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट मला खाली घ्यायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट. आणि ते काय असणार आपला डेल एल. याच्यावरून काय शिकतोय बघा प्रकारे, 1 डिवाइड बाय यू आय इज इक्वल टू डेल एल डिवाइड बाय दिस. आता याला कसं एक्सप्रेस करता येईल बरं का, लक्षात घ्या. 1 डिवाइड बाय एक युनिट लोड फोर्स लावल्यामुळे येणारं हे डिस्प्लेसमेंट आहे. राईट. आणि हे डिस्प्लेसमेंट कशामुळे बरं का, तर डेल एल जो काही आहे हा फोर्स लावल्यामुळे येणारा डिस्प्लेसमेंट आहे. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल, हा काय विषय आहे, हा फोर्स लावल्यामुळे डेल एल एवढा येऊन जातोय. हा काय आहे, तुम्हाला ज्या डिरेक्शनमध्ये पाहिजे त्या डिरेक्शनमधला आहे. लक्षामध्ये तो हा डेल एल काय आहे, हा डेल एल म्हणजे काय, मेंबरमध्ये होणारे डिस्प्लेसमेंट. आणि बघा हा डेल एल आणि हा डेल्टा काय आहे, हा डेल्टा म्हणजे काय, तुम्हाला ओरिजिनल पाहिजे का व्हर्टिकल पाहिजे त्याच्यानुसार तुम्हाला येऊ देईल. तर तुम्हाला हा डेल कॅल्क्युलेशन करायचा असतो. मग डेल हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा असणार आहे. तर याच्यानुसार आपण हे काढत असतो. याचं एक ना चांगलं थेरम तुम्हाला त्या बीम आणि फ्रेममध्ये दिसायला भेटेल. त्या ठिकाणी जे एक्झाम्पल येईल ते पर्टिक्युलर तिथे येईल. सांगायचं तात्पर्य काय बनून जाते, की कास्टिक लोडचा जो थेरम काढला होता त्याचा डॅबा एफ बाय डॅबा पी बाय डॅबा एफ त्या ठिकाणी मी जर का के व्हॅल्यू पुट करून दिली तरी आपलं जे काय आहे युनिट लोड मेथड मॅक्सवेल किंवा व्हर्च्युअल लोडचं जे काय स्टेटमेंट आपल्याला होऊन जाईल, ते फॉर्म्युला आपल्याला भेटून जाईल. सेम कहाणी मला इथंच भेटत आहे. सेम कहाणी आपल्याला इथं भेटत होती. काय केलं तुम्ही फक्त 1 इंटू डेल इज इक्वल टू समेशन यू आय इंटू पी एल बाय ए या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करत असतो. परंतु मी काय बोललो तुम्हाला, युनिट लोड मेथड किंवा आपली जी काही मॅक्सवेल मेथड आहे या मेथडमध्ये आपल्याला जॉईंटचं डिस्प्लेसमेंट फोर्समुळे पण काढता येतं, टेम्परेचरमुळे पण काढता येतं, लॅक ऑफ फिटमुळे पण काढता येतं आणि सिंकिंगमुळे पण काढता येतं. आता ते कशा पद्धतीने काढतात ते तुम्हाला मी सांगून देतो. बघा, डिस्प्लेसमेंट ड्यू टू फोर्स. आता कोणत्या पण डिरेक्शनमध्ये व्हर्टिकल किंवा ओरिजिनल काय असेल ते इज इक्वल टू व्हॉट, समेशन पी के एल बाय एई. असंच लिहिणार मी. राईट. असं होणार आहे फायनल जाऊन ते. पुढे डिस्प्लेसमेंट ड्यू टू टेम्परेचर. काय असतं डिस्प्लेसमेंट ड्यू टू टेम्परेचर, अल्फा टी एल इंटू के.
अल्फा टी एल इंटू के. राईट. के म्हणजे काय, युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमध्ये येणारे फोर्सेस. तो युनिट लोड तुम्हाला इथं बी लावायचा आहे, भलेही टेम्परेचरमुळे असलं तरी पण इथं पण लावायचं आहे. उदाहरण घेतो याचं मी, ठीक आहे, याचं उदाहरण घेतो आहे. तो झाला टेम्परेचरमुळे. नंतर मला आता काढायचं सिंकिंगमुळे, लॅक ऑफ फिटमुळे. डेल्टा ड्यू टू लॅक ऑफ फिट. लॅक ऑफ फिट म्हणजे काय, एकतर मेंबर जे काय आहे छोटा असेल किंवा मोठा, जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा छोटा किंवा मोठा असेल त्याच्यामुळे, ठीक आहे. सो मेंबर त्याच्यापेक्षा छोटा किंवा मोठा असेल त्याच्यामुळे आपण लॅक ऑफ फिटमुळे काढत असतो. आता मी काय करणार बरं का, लॅक ऑफ फिटमुळे जर तुम्ही काढायला गेलात त्याचं एक्सप्रेशन काय बनवून जाईल. लॅक ऑफ फिटमुळे जर बघायला गेलं तर सो के, ठीक आहे, के इंटू डेल एल. आता डेल एल म्हणजे काय, इथं जो लिहायचं मला डेल एल लिहितो, ठीक आहे, के इंटू डेल एल. आता के इंटू डेल एल म्हणजे काय, जायला बाहेर, ठीक आहे. तर के इंटू डेल एल म्हणजे काय, हा डेल एल काय आहे, हा डेल एल म्हणजे काय ना, फॅब्रिकेशन एरर आहे. फॅब्रिकेशन एरर म्हणजे कसा बरं का, 2 मीटर होता मेंबर, 2 मीटरचा पाहिजे होता आणि थोडासा एरर त्याच्यामध्ये येऊन गेला. मग जेवढा काही एरर असेल तो आपला, तो फॅब्रिकेशन एरर आपल्याला देऊन देतील. हा फॅब्रिकेशन एरर इथं लिहून देईल. राईट. तो के इंटू फॅब्रिकेशन एरर. के काय असतो, युनिट लोड लावल्यामुळे त्या जॉईंटला युनिट लोड लावा, प्रत्येक वेळेस युनिट लोड लावा. युनिट लोड लावल्यामुळे मेंबरमधले जे काही फोर्सेस आहेत ते, तो इथं K1 इंटू डेल्टा वन मी करून टाकणार. K1 इंटू वाट डेल्टा वन म्हणजे काय, की जर का समजा इकडचा मेंबर लॅक ऑफ फिटमध्ये असेल तर त्याचा डेल्टा वन काहीतरी एरर येऊन जाईल. दुसरा जर का समजा दुसऱ्यामध्ये लॅक ऑफ एरर नसेल तर त्याचा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सो के इंटू डेल्टा वन करून टाकतो. डेल्टा वन म्हणजे काय, याला म्हणायचं फॅब्रिकेशन एरर. डेल्टा या केसमध्ये काय येईल, फॅब्रिकेशन एरर. राईट. त्या डेव्हल. आता लक्षात घ्या, जर का समजा मेंबर लॉंगर असेल, याच्या खाली याच्याच खाली यायचा, याच्या खाली जर मेंबर लॉंगर असेल, मेंबर जर का जर मेंबर लॉंगर असेल तर लक्षात घ्या, जो काही एरर निघून येणार, जो काही DLI निघणार आहे, लॉंगर असेल तेव्हा जो येणार आहे तो पॉझिटिव्ह येईल. कसा येईल ते पण काढून घेऊ आपण. आणि DLI निगेटिव्ह असेल जेव्हा मेंबर काय असेल, मेंबर शॉर्टर दॅन ॲक्च्युअल, शॉर्टर दॅन नॉर्मल. राईट. त्यांनी जर का एरर दिला असेल फॅब्रिकेशनचा, की यार ट्रसला फॅब्रिकेट करत असताना एकदा आखूड राहून गेला किंवा जास्त लांबीचा होऊन गेला, तर त्याच्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत. तो लॅक ऑफ फिट झाला, हा झाला लॅक ऑफ फिट. पुढचं काय, आता टेम्परेचर झाला, लॅक ऑफ फिट झाला. आता सिंकिंगमुळे आपण उदाहरणावरूनच काढून घेणार आहे. तो सिंकिंगचा आपण उदाहरणावरून काढूया. सिंकिंगचं आपण काय करूया, उदाहरणावरून कॅल्क्युलेट करूया. पहिले मला सांगा, फोर्समुळे तुम्हाला एखाद्या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट काढता येईल का, PKL/AE करून? हे काढता येईल का रे, सांगा बरं. काल जे सोडवलं ना त्याच्यानुसार, त्याच्यानुसार तुम्हाला येऊन जाईल. आता मी एक टेम्परेचरचं उदाहरण घेतो आणि टेम्परेचरचं उदाहरण कसं सॉल्व करतात ते आपण बघू. चला घ्या बरं क्वेश्चन. क्वेश्चन काय, क्वेश्चन मेंबर AD is subjected increase in temperature of 120 Fahrenheit. Compute the vertical displacement of joint. अल्फा इज इक्वल टू, अल्फा पण दिला आहे तुम्हाला, वर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायला लावलं आहे, अल्फा दिला आहे तुम्हाला. अल्फा इज इक्वल टू 0.6 इंटू 10⁻⁵ पर डिग्री फॅरनहाईट. ई दिला आहे तुम्हाला, ई दिलेला आहे 2 इंटू 10⁵ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. एरिया दिला आहे तुम्हाला 2 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर दिला आहे. एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ट्रस दिला आहे खाली, ठीक आहे. तो ट्रस कोणता आहे बघा, जरा बंद करू. तो ट्रस काय बघा, $60 किलो न्यूटन, 80 किलो न्यूटन.
राईट. 60 किलो न्यूटन, 80 किलो न्यूटन. आणि तुम्हाला लेंथ दिली 6 मीटर, 3 मीटर, 8 मीटर, 6 मीटर, 8 मीटर, राईट. नंतर इथे आडवा 10 मीटर, 6 8 तो नक्की 10 राहणार आहे. अशा पद्धतीने दिले आहे तुम्हाला. हेच तुम्हाला ट्रस्ट दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे तुम्ही फक्त टेम्परेचर कशामुळे काढा, लोडिंगमुळे तर काढा. लोडिंगमुळे तुम्हाला जमते ना, लोडिंगमुळे तुम्हाला जमते. तो लोडिंगमुळे आपण काढायची, फक्त टेम्परेचरमुळे काढूया. आता इथे मेन्शन काय, मेंबर एडी इज सब्जेक्टेड टू इन्क्रीज इन टेम्परेचर, कॉम्प्युट द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द जॉईंट ड्यू टू टेम्परेचर म्हणून घ्या. ड्यू टू टेम्परेचर म्हणून घ्या. जॉईंट आहे ना त्याच्या पुढे म्हणा ड्यू टू टेम्परेचर आणि अल्फा दिला, ई दिला, एरिया दिला आहे. फक्त टेम्परेचरमुळे आपण कॅल्क्युलेशन करूया. तो टेम्परेचरमुळे कॅल्क्युलेशन करूया. आणि कोणता मेंबर म्हणला आहे, एडी. आता एडीसाठी तुम्हाला नाव देतो. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे. सो ए बी सी डी अशा पद्धतीने ए बी सी डी आपल्याला दिसायला भेटत आहे. आता बघा बरं का, आपल्याला मेंबर कोणता घ्यायचा आहे, एडी मेंबर, हा वाला मेंबर. त्याने एडी मेंबर म्हटलेला आहे. काय ते एडी मेंबर काय बरं का, एडी मेंबर जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की बघा, मेंबर एडी सब्जेक्टेड टू इन्क्रीज इन अ टेम्परेचर. फक्त मेंबर जो कोणता, एडी मेंबर जो की आहे त्याच्यामध्येच टेम्परेचर आपल्याला दिसायला भेटत आहे. आणि मला कॅल्क्युलेट काय करायला लावलं आहे, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द जॉईंट. तो कोणता कोणाचा व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायला लावला असेल. आता तुम्हाला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचा आहे सीचा. ठीक आहे, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ जॉईंट सी म्हणा वाटलं असतं. इथं सी, हा सीचा काढायचा आहे. तर सीचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आता विचार करा बरं का, की यार हा जर का गरम झाला, हा जर का जास्त इन्क्रीज इन टेम्परेचर गरम जर झाला तर काय फरक पडेल, जे काही फरक पडेल त्या मेंबरमध्ये फरक पडेल. मेंबर एडी इज इन्क्रीज इन अ टेम्परेचर, परंतु याच्यामध्ये काही फरक पडेल का, ते आपल्याला बघायचं. आता मी काय करणार, गंमत बघा. सो मी काय करणार, मी फाइंड आउट करणार आता DLI. तो DLI मला फाइंड आउट करायचा आहे. तर देअरफॉर एक्सप्रेशन कसं बनेल, खोडू का रे, हे खोडून टाकतो. हे खोडून टाकतो. सगळ्यात महत्त्वाची बात लक्षात घ्या. आता काय तुम्हाला काय करावं लागेल बरं का, तुम्हाला एक काम करावं लागेल. कोणतं, हा जो सी जॉईंट आहे ना, हा सी जॉईंट तुम्हाला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचं ना, या सी जॉईंटवरती तुम्हाला काय करावं लागेल, इथं 1 युनिटचा फोर्स लावावा लागेल. आणि 1 युनिटच्या फोर्समुळं याच्यामध्ये किती, या मेंबरमध्ये किती आणि या मेंबरमध्ये किती फोर्स जनरेट होते ते तुम्हाला काढावं लागेल. लक्षात. तर 1 युनिटचा फोर्स तुम्हाला वरून लावावा लागेल, राईट. बाकीचे सगळे काढून फेकायचे, कोणतेच ठेवायचे नाही. हा 60 खालचा 80वाला सगळे काढून फेकायचे. फक्त 1 युनिटचा फोर्स त्या सी जॉईंटला लावायचा. त्या सी जॉईंटला लावून मेंबरमधले फोर्सेस काढायचे. आता मेंबरमधले फोर्सेस कोणते लागतील आपल्याला, टेम्परेचर चेंज होत आहे त्याच्यामध्ये, तो त्याच्यामधला टेम्परेचर चेंज ज्याच्यामध्ये होते ना त्याच्यामधला फोर्स मी काढून घेणार. तर त्याच्यामधला फोर्स किती येईल बरं का, कारण की टेम्परेचर चेंज ज्या ठिकाणी होत आहे त्याच्यामधला फोर्स मला रिक्वायर आहे. ॲक्च्युली तुम्ही म्हणाल सगळ्या ठिकाणी लागतोय, सगळ्या ठिकाणले फोर्सेस काढून टाकू आपण. सगळ्या ठिकाणी बी काढून टाकले तरी तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, काहीतरी येईल. ते करा बरं का. आता कॅल्क्युलेशन काय येईल, एक आयडिया देतो तुम्हाला मी. तर एवढं सगळं कॅल्क्युलेट करत बसायला आपल्याला भागणार नाही. टेम्परेचरमुळे मला काढायचं आहे या जॉईंटला पर्टिक्युलर. मेंबर सब्जेक्टेड आहे हा वाला टेम्परेचरमध्ये. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, युनिट लोड टाकायचा आणि फक्त हा जो काही मेंबर आहे ना, हा वाला, या मेंबरमध्ये आतमध्ये किती फोर्स येतोय तो काढून घ्यायचा. या मेंबरमध्ये आतमध्ये किती फोर्स येतोय तो तुम्ही काढून घ्यायचा. 1 नंबरचा जो मेंबर आहे तो इथं फोर्स लावायचा वरती आणि याच्यामध्ये किती येतोय तो काढून टाकायचा. मग काय करायचं बरं का, मग सिम्पली आपण व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायला चाललो आहे. मग काय करणार बरं का, माझ्याकडे एक्सप्रेशन असतं डेल्टा इज इक्वल टू के नंतर पुढे काय इंटू अल्फा TL, के इंटू अल्फा TL. अल्फा दिलेला आहे मला, टेम्परेचर पण मला दिलेलं आहे, यल पण मला दिलेलं आहे, राईट. सो के इंटू अल्फा TL. चेंजेस कोणामध्ये होतील माहिती आहे, चेंजेस जे काही होतील, जे काही चेंजेस व्हायचे आहेत ते त्या 1 नंबरच्या कोणत्या मेंबरमध्ये, या मेंबरमध्ये चेंजेस होतील. अल्फा TL जो की लागेल फक्त याच्यामध्ये लागेल. तर मी काय करणार, अल्फा घेतला, टेम्परेचर पण घेतला, लेंथ कोणाची घेणार, लेंथ या मेंबरचीच घेणार, राईट. लेंथ या मेंबरचीच घेणार. नंतर पुढे काय करणार बरं का, लेंथ या मेंबरचीच घेणार. नंतर पुढे जर बघायला गेलात तर पुढचं काय, अल्फा TL इंटू के. आता के कोणता असणार, युनिट लोड लावल्यामुळे याच्यामधला फोर्स तो पण मी घेतलेला आहे, हा सगळा घेऊन घेणार. तुम्ही म्हणाल एवढाच का घेतला, बाकीचा का घेतला नाही, सांगतो. याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होते का, नाही. याच्यामधला टेम्परेचर चेंज होत नाही, याच्यामुळे इथं काय होईल बरं का, इथं टेम्परेचर चेंजच होत नाही आहे, त्यामुळे इथं काय घेईल मी, 0 घेईल, राईट. तो टेम्परेचर चेंज होतं का, ती का होत नाही आहे. तो टेम्परेचर चेंज जर का समजा होत नसेल तर मी तिथं काय घेईल, ते 0 घेऊन घेईल, राईट. तो 0 येऊन जाईल आपला.
तो हा जो काही येईल आपला हा 0 येऊन जाईल. टेम्परेचर चेंज जर काही होत नाही त्यामुळे आपला काय होऊन जाईल 0 येऊन जाईल. दुसरे हवाला याच्यामध्ये टेम्परेचर होतोय का नाही, याच्यामध्ये 0 येईल. याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होतोय का, याच्यामध्ये पण 0 येऊन जाईल. राईट. सगळ्यांमध्ये मला काय दिसायला भेटते, टेम्परेचर चेंज 0 होते. सगळ्यांमध्ये मला टेम्परेचर चेंज काय होताना दिसायला भेटते, 0 होताना दिसायला भेटते. याला आपण पूर्ण सॉल्व जर केलं असतं तर चाललं असतं का, लई मोठं गेलं असते, लई जास्त झालं असतं, खूप मोठं झालं असतं ते. ठीक आहे. तर याच्यामध्ये टेम्परेचर येत नाही, याच्यामध्ये येत नाही, याच्यामध्ये येत नाही, याच्यामध्ये येत नाही. सगळ्यांमध्ये टेम्परेचर चेंज काही कोणामध्ये येत नाही. त्यामुळे 0 0 0 0 मला सगळ्यांमध्ये 0 0 दिसायला भेटते. एक लावल्यामुळे इथंच फक्त एवढा मला दिसायला भेटत आहे. राईट. इथंच मला दिसायला भेटते. मग मी आता काय करणार, मला फाइंड आउट करायचं आहे या पर्टिक्युलर ठिकाणी मला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर मला येईल का काही, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की या टेम्परेचरमुळे हा मेंबर खाली सरकन, कोणता, हावाला मेंबर खाली सरकन. रोलर आहे थोडासा मामूली, रोलर तिकडे सर्कल थोडासा मामूली. तर या रोलरला इकडे सरकल्यामुळे इथं डिस्प्लेसमेंट मला दिसायला भेटेल. तर लक्षात घ्या, हा जो उभा मेंबर आहे ना, हा जेवढा खाली सर्कल हावाला तेवढाच हा मेंबर पण खाली सर्कल. जेवढा हा उभा मेंबर आहे हा जेवढा खाली सर्कल ना, तेवढाच हा जॉईंट पण तेवढाच खाली सर्कल मामूली, तेवढाच खाली सर्कल. मग मी काय करतो की याच्यामधला येणारा जो फोर्स असेल तो अल्फा TL इथे वापरतो आणि जेवढं डिस्प्लेसमेंट असेल तेवढंच व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट मला दिसायला भेटेल. का, कारण की याच्यामुळे डिस्प्लेसमेंट काही येणार नाही, याच्यामुळे काही डिस्प्लेसमेंट येणार नाही, याच्यामुळे पण काही डिस्प्लेसमेंट येणार नाही, कोणामुळेच पण डिस्प्लेसमेंट येणार नाही. त्यामुळे आपण काय करणार, K अल्फा TL इंटू एवढं याचं कॅल्क्युलेशन करून आपण याच्यातला डेल्टा कॅल्क्युलेट करून टाकत असतो. ठीक आहे. यासाठी जे की ना खूप मोठी पद्धत येऊन जाईल. हे सगळे कन्व्हेन्शनलमधले आहेत. आपल्याला जर काही यायचं असेल तर खूप छोटं येईल, जास्त काही मोठं येणार नाही आहे. ठीक. तर टेम्परेचरचा जो काही चेंज मला दिसायला भेटत आहे तो कुठे येतोय, तो फक्त पहिल्या 1 नंबरच्या मेंबरमध्ये येतोय. आणि तो जेवढा येत असेल तेवढा मी घेऊन टाकला, त्याच्यातून आपण काय करून टाकणार, प्रिन्सिपल वापरून घेईल आणि त्याच्यानुसार मी कॅल्क्युलेशन करून घेईल. तर त्याच्यामुळे मला जर का बघायला गेला तर हे किती उत्तर येईल बरं का, याचं जर का कॅल्क्युलेशन केलं तर याच्यामुळे उत्तर येणार आहे टेम्परेचरमुळे डेल्टा इज इक्वल टू 5.76 इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ म्हणजे किती, 10⁻³ हा गेला 5.67 mm एवढा डेल्टा मला दिसायला भेटेल. कशामध्ये, या ए मेंबरमध्ये. आणि हा जेवढा मेंबर खाली सर्कल, हा मेंबर पण तेवढाच खाली सरकणार आहे. ठीक आहे. हा जेवढा खाली सर्कल, हे अख्खे सगळे काय येतील, खाली येऊन जातील. तर अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल तो टेम्परेचरमुळे. लक्षामध्ये काय ठेवायचं तुम्हाला, की ज्या जॉईंटला तुम्ही काढायला जात आहेत तिथले मेंबर जे काय आहे त्या मेंबरमध्ये डिस्प्लेसमेंट होते का, नाही होते. तर तुम्ही काय करायचं, जेवढे पण काही मेंबर असतील, लक्षात घ्या, जेवढे पण काही मेंबर असतील त्या सगळ्या मेंबरमधला काय फाइंड आउट करायचा, तुम्ही डेल फाइंड आउट करायचा. सगळ्या मेंबरमधला डेल एल फाइंड आउट करून घ्यायचा. कसा येईल, के इंटू अल्फा टी एल करून ते फाइंड आउट करून टाकायचा. मग त्याच्यामधला डेल येऊन जाईल. राईट. तो डेल येऊन गेला का प्रत्येकामधला, आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, केने मल्टिप्लाय करून टाकायचं. तो केने मल्टिप्लाय करून टाकला का तुमचा तो उत्तर येऊन जाईल. सो जेअरफॉर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो. तर याचं उत्तर जे की आहे 5.76 जे आहे याचं उत्तर आपल्याला दिसायला भेटत असतं. याला मी पूर्ण सॉल्व जर केलं असतं तर लई लेंथी केलं असतं का, एक मिनटं, काही लेंथी गेलं नसतं ते. ठीक आहे, काही लेंथी गेलं नसतं. फक्त लक्षात घ्या, ज्या मेंबरला मला व्हर्टिकल काढायचं आहे, 0 असेल. ठीक आहे. सगळ्यांमधलं फोर्स मला काय दिसायला भेटेल, 0 दिसेल. अख्ख्यांमधला फोर्स तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, इथं काढण्यासाठी अख्ख्यांचं घ्यावं लागत असतं. या मेंबरचं पण सगळ्यांचं. पण यांचं टेम्परेचरमुळे 0 येतं सगळ्यांचं. राईट. फक्त हा एकटा उरतोय. राईट. आणि याच्यामधलं मी काय लागेल, मला याच्यामधला के लागेल आणि होणारं डिस्प्लेसमेंट अल्फा TL लागेल. बस एवढा. मग एवढं देऊन जाईल. पण जर समजा आता हा पण गरम होतोय, मग मी काय करणार, के इंटू अल्फा TL दोघांची ॲडिशन मी करणार, तेव्हा अजून मला इथला भेटून जाईल. राईट. हे बाकीचे 0 होतील. म्हणजे तुम्हाला कळतं आहे का, तापतायत हे, परंतु यांच्या तापल्यामुळं या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट होईल. आलं लक्षामध्ये. तुम्हाला काय कळतं आहे की जॉईंटला जुळलेले मेंबर हे असलेत, परंतु या जॉईंटचं डिस्प्लेसमेंट यांच्यामुळे पण होऊ शकतं ना. आलं लक्षात. त्यामुळे डायग्राम बघा, आता पुन्हा सांगतो. समजा हा रोलर आहे. आता म्हणले हा टेम्परेचरमुळे इन्क्रीज होतोय, हा पण टेम्परेचरमुळे इन्क्रीज होतोय, सगळेचे सगळे टेम्परेचरमुळे इन्क्रीज होत आहेत. आता काय करावं बरं का, आता आपण काय करायचं, युनिट लोड लावून टाकला इथं मी एकचा युनिट लोड लावून दिला. एकचा युनिट लोड लावल्यामुळं यांच्या आतमध्ये जेवढे काही फोर्सेस येत होते ना ते सगळे कॅल्क्युलेट करून टाकले मी. सगळे टेम्परेचरमध्ये इन्क्रीज होतात सगळे. ठीक आहे. तर याच्यामधला फोर्स इंटू याच्यामध्ये होणाऱ्या टेम्परेचरचे व्हेरिएशन हे करून टाकेल, प्लस याच्यामधला युनिट लोड अप्लाय केल्यामुळे येणारा फोर्स प्लस टेम्परेचर अल्फा TL हे पण काढून घेईल. फोर्स सगळं करून टाकायला, अख्ख्यांची ॲडिशन करणार. ती सगळ्यांची जी ॲडिशन येईल
ते या जॉईंटला काय दाखवेल तुम्हाला, ते डिस्प्लेसमेंट दाखवेल. तर या जॉईंटला असणारी ती तुम्हाला काय दाखवेल, डिस्प्लेसमेंट दाखवेल. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने करायचं असतं. मग ते जे डिस्प्लेसमेंट जे होणार आहे ते टोटल डिस्प्लेसमेंट दिसायला भेटेल आपल्याला या पर्टिक्युलर ठिकाणी. तर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल, व्हर्टिकल वगैरे काय असेल ते. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, आता समजा त्यांनी मला काय विचारलं, मला म्हणलं की या ठिकाणी मी ओरिजेंटल या ठिकाणी मला काय म्हटलेलं आहे की या जो जॉईंट आहे ना, जॉईंट, या जॉईंटचं मला ओरिजेंटल डिस्प्लेसमेंट सांगा ड्यू टू द टेम्परेचर चेंज. आणि टेम्परेचर चेंज कोणाकोणामध्ये झाला आहे, फक्त टेम्परेचर चेंज जो झालेला आहे तो या मेंबर आणि या मेंबरमध्ये झाला आहे. मग तुम्ही काय करा माहिती आहे का, युनिट लोड असा इकडे लावून देणार. लावला युनिट लोड तसा लावल्यामुळे मेंबरमधले फोर्सेस काढून टाका. आता कोणते मेंबरमधले फोर्सेस लागतील, हा गरम होते का नाही ना याला कॅल्क्युलेट करू नका, हा गरम होते का नाही ना याला कॅल्क्युलेट करू नका, याला पण कॅल्क्युलेट करू नका. जे गरम होत असतील त्याला कॅल्क्युलेट करा. मग तुम्ही कोणत्या पण पद्धतीने करा, तुमच्याकडे जॉईंट मेथड आहे, मेथड ऑफ सेक्शन आहे, कशाने पण काढा. या मेंबरमधला फोर्स काढून टाका ड्यू टू दी युनिट लोड. मग काढला का, मग हा किती गरम होता, अल्फा TEL एवढा आहे त्याचा डिस्प्लेसमेंट होईल इंटू व्हॉट, इंटू फोर्स करून टाका. अल्फा TEL इंटू युनिट लोडमुळे येणार याच्यामधला फोर्स इंटू तो करून टाका. हा प्लस हा करून टाका, तुम्हाला इथला ओरिजिनल डिस्प्लेसमेंट भेटून जाईल. क्लिअर आहे का, कळतंय का अजून छोटासा हे घेतो बरं. समजा आता बघा, छोटासा हवाला घेतो. आता काय म्हटले मला माहिती आहे का, मला म्हटलेलं आहे की तुम्ही कॅल्क्युलेट करून दाखवा. आपण फोर्समुळे नाही, फोर्समुळे काढत नाही, फोर्समुळे तुम्हाला काढता येतं, चांगल्या पद्धतीने काढता येतं. फोर्समुळे तुम्हाला काढता येतं. समजा फोर्सची बात नाही करत आहे आपण, कशाची बात करत आहोत, तर तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाते की मला टेम्परेचरमुळे काढायला होता. आणि म्हटलेलं आहे की समजा A, B आणि C, हा AB मेंबर आहे ना, हा सब्जेक्टेड आहे टेम्परेचर राईजवरती. तो टेम्परेचर राईजवरती सब्जेक्टेड. किती टेम्परेचर असेल, काहीतरी टेम्परेचर असेल, त्याचा अल्फा पण दिला आहे या मेंबरचा, राईट. तो मेंबरचा जो की लोखंडाचा मेंबर असेल त्या मटेरियलचा अल्फा पण देऊन दिला आहे आणि टेम्परेचर राईज पण म्हटलेलं आहे. मला कळतं यार काय बरं का, मी काय करणार आणि व्हर्टिकल काढायला लावलं आहे की म्हणलेलं आहे की टेम्परेचर राईज झाल्यामुळे या मेंबरचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती येईल, या इथलं या जॉईंटचं मी काय करणार, युनिट लोड उभा लावणार. व्हर्टिकल म्हटलं आहे ना, उभा युनिट लावणार. उभा युनिट लोड लावून याच्यामधला फोर्स काढून घेईल, याच्यामधला फोर्स काढून घेईल. ठीक आहे, राईट. तो एच ठिकाणामधला फोर्स काढून टाकला. पण मला माहिती आहे की याच्यामध्ये टेम्परेचर चेंज होत नाही आहे, त्यामुळे याला लक्षात घ्यायची गरज नाही आहे. याच्यामध्ये टेम्परेचर होत नाही, याला लक्षात घ्यायची गरज नाही आहे. तो फक्त हा एकटा होतो आहे की नाही. मग मी काय करणार, याला काय करणार, तर याच्या जो की टेम्परेचर चेंज होत असेल के फोर्स याच्यामधला इंटू अल्फा TEL त्याच्यामधला जेवढं काय असेल, तो अल्फा पण असेल त्या मेंबरचा, राईट. टेम्परेचर पण असेल, राईज केवढं होतं त्याचं, आणि त्याची लेंथ पण असेल, आणि त्याच्यामधला युनिट लोड लावल्यामुळे के पण येऊन जाईल. बस एवढंच जर कॅल्क्युलेशन करून टाकलं तरी मला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट भेटून जाईल, राईट. मला जर का समजा ओरिजिनल डिस्प्लेसमेंट काढायचं असलं असतं तर मी काय केलं असतं, युनिट लोड असा लावला असता. 2ला काढून फेकायचा, 2 काही कामाचा नाही आपला, फक्त युनिट लोड लावायचा 1 किलोन्यूटनचा लावला. 1 किलोन्यूटनचा लोड जर तुम्ही त्याच्यावरती लावला तर 1 किलोन्यूटनचा लोड लावल्यामुळे काय होईल बरं का, आता बघा लावल्यामुळे मेंबरमधले फोर्सेस काढून टाका, याच्यातला काढून टाकला. आता काय करणार, फक्त हा एकटा गरम होतोय ना, तर तुम्ही काय करणार, त्याचा अल्फा TEL इंटू के करून टाकायचं. के कशामुळे, आडवा फोर्स लावल्यामुळे झालं, आलं की. पण जर समजा मला असं मेन्शन केलं असतं, आता गंमत बघा, जर मला असं म्हणलेलं त्यांनी 2 किलोमीटरचा फोर्स लावला, हे जाऊ द्या. हे बघा, जो काही एक्सटर्नल फोर्स आहे त्या एक्सटर्नल फोर्सचा काही संबंध येईल का टेम्परेचरवरती, काही संबंध येणार नाही. मला म्हणले की हा बी मेंबर तापतोय, हा पण मेंबर तापतोय, तिघं मेंबर तापताय समजा, तर तिघं मेंबरमध्ये टेम्परेचर राईज होताना दिसायला भेटत आहे. तिघं मेंबरचा अल्फा पण दिला आहे, टेम्परेचर राईज पण दिला आहे आणि लेंथ पण दिले. मग तुम्ही काय करणार बरं का, टेम्परेचरमुळे होणारं जेवढं काही असेल अल्फा TEL याचा पण काढून घेणार, अल्फा TEL याचा पण काढून घेणार, अल्फा TEL याचा पण काढून घेणार. ठीक आहे. आता मला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. डिस्प्लेसमेंट कसं काढतो मी, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू के इंटू अल्फा TEL, अल्फा LT, राईट. अशा पद्धतीने काढून टाकेल. मग आता काय करावं लागेल गड्या, तो के तुम्हाला माहिती आहे की आता मला व्हर्टिकल जर का काढायचं असेल तर युनिट लोड उभा टाकणार, बाकीचे सगळे फोर्सेस काढून फेकून द्यायचे, 2 काही कामाचा राहत नाही त्या केसमध्ये. मग 1 लावून याच्यामधला तिघांमधला फोर्स काढावा लागेल. मग मी काय करणार, K1 इंटू अल्फा TEL प्लस K2 इंटू अल्फा TEL प्लस K3 इंटू अल्फा TEL अशा पद्धतीने काढून टाकणार. ही झाली कहाणी, राईट. व्हर्टिकलमुळे झाला, तो व्हर्टिकलमुळे. हॉरिझॉन्टलमुळे जर काढायचं असेल तर 1 किलोन्यूटन इकडे लावा, त्याच्यामुळे काढा. क्लिअर होते का तुम्हाला, हे कळतंय का रे, राईट. अशा पद्धतीने करणार. तर टेम्परेचर जे काही आहे, टेम्परेचरमुळे तुम्ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार असणार. ठीक आहे. तर तुम्हाला एकदम छोटासा ट्रस्ट द्यायचा असेल तर, नाहीतर ते कन्व्हेन्शनलमध्ये विचारले जातात, एवढं लोड द्यायची तर गरज नाही आहे. ठीक आहे, तो लोड घ्यायची गरज नाही आहे. नेक्स्ट इज व्हॉट,
पुढे जर बघायला गेलं तर आता सिंकिंग सपोर्टमुळे, आता सिंकिंग सपोर्टमुळे काय कहाणी घडते त्याच्याबद्दल सांगून देतो. सिंकिंग सपोर्टमुळे कहाणी काय घडते त्याच्याबद्दल सांगून देतो. इथे एक एक्झाम्पल पण दिलं आहे. हां ठीक आहे बघा, एक ट्रस दिला आहे. सोपं उदाहरण आहे, आपण याला सॉल्व करून घेऊ शकता. हां सोपं आहे का? हां ठीक आहे चला. क्वेश्चन, फाइंड द ओरिजेंटल अँड व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. फाइंड द horizontal and vertical displacement. Find the horizontal and vertical displacement of joint E. Of joint E. ठीक, आपण एकच शोधू फक्त कोणतं तरी ओरिजेंटल आणि व्हर्टिकल. तुम्ही एक उदाहरण म्हणून तुम्ही करायचं, मी एकच सांगतो कोणतरी. इफ support A move down by 7.5 mm left by 5 mm. ठीक, लेफ्ट बाय 5 म्हणजे लेफ्ट साईडला सरकतोय 5 mm. तो सपोर्ट ए जो काय आहे 7.5 mm ने खाली सिंक होतोय आणि 2.5 mm साईडला सिंक होतोय. अँड सपोर्ट डी मूव डाऊन बाय 2.5 mm. ठीक आहे, अशा पद्धतीने कहाणी दिलेली आणि एक डायग्राम देऊन दिली. हा आपला परफेक्ट ट्रस आहे. ठीक आहे, ते परफेक्ट ट्रसबद्दल पण एक दुरुस्तपणा करायचा आपल्याला. तो शेवटी आपण आता रनिंग नोट्स काढून टाकू डायरेक्ट. फायनल म्हणजे एक डिटर्मिनंट ट्रस आपला होऊन जाईल. ठीक आहे, हा ए, हा बी, हा सी, हा डी, ABCD, हा ई, हा एफ, हा आहे 4, हा इकडचा आहे 4 आणि मधला हा उभा जो काय आहे 3 उभा आहे 3. राईट. फाइंड द ओरिजेंटल अँड व्हर्टिकल डिफ्लेक्शन ऑफ द जॉईंट ई इफ द सपोर्ट ए वगैरे सगळं. आता मला सांगा, याच्यावरती कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल लोड वगैरे लावलेला नाही. एक्सटर्नल लोड लावलेला नाही, त्यामुळे एक्सटर्नल लोडचं डिस्प्लेसमेंट येणार नाही या ई जॉईंटच्या ठिकाणी. बरोबर की नाही? एक्सटर्नल लोड या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लावलेला नाही आहे, त्यामुळे एक्सटर्नल लोडमुळे डिस्प्लेसमेंट येणार नाही. टेम्परेचरबद्दल मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे टेम्परेचरमुळे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट येणार नाही. राईट. नंतर एखादा मेंबर जो काय आहे तो एखादा मेंबर लॅक आहे असं पण कोणी काही बोललेलं नाही आहे. तर ते 3 केसचं केल्यात. आता उरलं आहे फक्त कोणतं सपोर्ट सिंक. म्हणलेलं आहे की काय, ए सपोर्ट ना, ए सपोर्ट हा खाली सिंक होतोय 7.5 आणि इकडे इकडे सरकतोय, समजा लेफ्ट साईडला सरकतोय तो 5 mm. लेफ्ट साईडला सरकतोय 5 mm. मग आता आपल्याला काय करायचं आता गंमत बघा. सो आपण काय करायचं, मला म्हटलेलं ओरिजेंटल आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन काढ. मला कोणत्या जॉईंटला काढायला लावलं, या जॉईंटला ना. मी काय करतो, या जॉईंटला 1 kN ओरिजेंटल काढतो पहिले. 1 kN हे लावतो. ठीक आहे, 1 kN. सो बाकीचे फोर्सेस तर ऑलरेडी नाही येत, काढायची काही जरूरतच नाही. 1 kN लावून देतो. आता काय करतो, 1 kN फोर्स लावल्यामुळं 1 kN फोर्स लावल्यामुळं रिॲक्शन किती येते बघा बरं का. रिॲक्शन किती येते, 1 kN फोर्स समजा मी लावतोय, मला रिॲक्शन काढून घ्यायला पाहिजे. मग रिॲक्शन किती इथं बघा, इथं रिॲक्शनचा बांध दाखवतो. हा बांध दाखवतो असा, हा रिॲक्शनचा बांध दाखवतो असा, हा रिॲक्शनचा बांध दाखवतो समजा असा. सो एक तिकडे चालला, समजा याला म्हणतोय R2, याला म्हणतोय R1, याला म्हणतोय R3. सो देअरफॉर R1 = 1 kN. एवढी पण गोष्ट कन्फर्म मला. राईट. तर पलीकडे मी गोष्टीला अजूम केलेला आहे. राईट, पलीकडे गोष्टीला अजूम केलेला आहे आणि लेफ्ट साईडला जे ना सिगे होते तो पलीकडे चालला आहे, तो R1 = 1 kN. बरोबर झालं ही बात. पुढं काय, तर R1 रिॲक्शनमुळे ही जी काही R1 तिकडे रिॲक्शन लागते ना, त्या रिॲक्शनमध्ये त्या पलीकडे किती डिस्प्लेसमेंट होते बरं का. म्हणले त्यांनी ए सपोर्ट लेफ्ट साईडला जातोय किती 5 mm ने. राईट ना. तो पण तिकडे चालला, जिकडे रिॲक्शन आहे ना तिकडे तो 5 mm आहे. त्यामुळे 5 mm ला मी पॉझिटिव्ह घेईल, नंतर बघू ती बात. रिॲक्शन काढली. दुसरी रिॲक्शन काय बरं का, R2 आणि R3 किती येईल, तुम्ही मुवमेंट घ्या ठिकाणी. इथे जर का मुवमेंट मी घेतलं तर मुवमेंट घेतल्यामुळे काय 1 × 3 हा चालला असा = R3 × 12. R3 × 12 बरोबर आहे का रे.
1 इंटू 1 इंटू 3 R3 इंटू 12. R3ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा बरं. R3 इज इक्वल टू हाऊ मच? 0.25. 0.5 तीन आहे का 3 चौका 12 राईट 1/4 म्हणजे 0.25. सो R3 इज इक्वल टू काय? R3 इज इक्वल 0.25 किलो न्यूटन पॉझिटिव्ह येऊन जाईल व्हॅल्यू, पॉझिटिव्ह येऊन जाईल. पण माहिती तुम्हाला काय माहिती बरं का, तुम्हाला काय माहिती, तुम्हाला माहिती आहे R2 प्लस R3 हे जे इक्वेशन वापरलं ना, R2 प्लस R3 वरून कोणी येतो का नाही 0 आहे. याचा अर्थ काय, R2 इज इक्वल टू किती असेल मायनस 0.25. सो R2 काय, जर का मी बाण इकडे दाखवतोय ना, इकडे जर का दाखवतोय तिथे काय येईल बरं का. सो मायनस 0.25 असं दाखवा, इकडे वरती बाण दाखवा आणि मायनस 0.25 करा. रिॲक्शन अशा पद्धतीने लागते. पुढे काय बरं का, नाही तर तुम्ही जर का समजा खाली दाखवत असणार असं रिॲक्शन दाखवा, खाली बाण दाखवा, कारण की निगेटिव्ह व्हॅल्यू आला ना, मग तुम्ही काय करा, बाण खाली दाखवा अशा पद्धतीने बाण खाली दाखवा आणि किती झालं ते 0.25. ठीक, म्हणजे या रिॲक्शनमुळे डाऊनवर्ड किती जाते बरं का, ते जाते 7.5 mm. ओके, त्या डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट पण तेवढंच होते. मग 2.5 0.25 या रिॲक्शनमुळेच खाली 7.5 एवढं जाते. झालं लक्षामध्ये आलं. चला पुढे बघा. आता काय, आता मी काय करणार, आता मला फाइंड आउट करायचं आहे, डिस्प्लेसमेंट ॲट अ ई ड्यू टू सपोर्ट सिंकिंग. कसं काढेल मी आता बघा. तो तुमच्या लक्षामध्ये काय येते बरं का, फक्त सपोर्ट करत बघायचं, दुसरं काही नाही. जी काही रिॲक्शन होती आपली, कोणती R1 रिॲक्शन इकडे चाललेली आहे. R1 रिॲक्शन इकडे गेल्यामुळे किती जाते 5 mm. सो R1ची रिॲक्शन 1 आहे आणि ही किती होते बरं का, 5 mmचं होते. सो रिॲक्शन इंटू डिस्प्लेसमेंट करून टाकलं. प्लस पुन्हा काय बरं का, R2 कुठे चालला, R2 जर बघायला गेला तर R2 कुठे चालला आहे, R2 खाली चालला आहे का, R2 कुठे चालला आहे खाली. सो R2 खाली चालला आहे, समजा R2 खाली चालला आहे आणि त्या डिरेक्शनमध्ये काय चाललं आहे, त्याच डिरेक्शनमध्ये जे काही आहे आपलं हे चाललं आहे, काय म्हणतो आपण त्याला, ते डिस्प्लेसमेंट 0.75 वाला चाललं आहे. ठीक आहे, किती येते 7.5 mm. ठीक आहे, तो रिॲक्शन पण दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. आता मला फाइंड आउट करायचं होरिझॉन्टल. ठीक आहे, ओके. बघा, मला मी जे काही बाण दाखवलं ना डायग्राममध्ये, अशा पद्धतीने दाखवलं आहे बरं का. जो युनिट लोड मी घेतला होता ना, तो या पद्धतीने घेतला आहे. तर मला तो डिस्प्लेसमेंट पाहिजे. म्हणजे इकडचा बांधला मी पॉझिटिव्ह घेतोय, तर इकडच्याला मी काय घ्यायला पाहिजे, निगेटिव्ह घ्यायला आहे. इकडच्याला काय घ्यायला पाहिजे, मी निगेटिव्ह घ्यायला पाहिजे. पण मला दिसायला भेटते की रिॲक्शनची डायरेक्शन बघा कसं काढतो याला मी. इकडचं घेऊ आता, इकडचं. तर इकडचं कसं घेईल मी आता, 1 × 5. दोघं तिकडे चालले होते राईट. मायनस 0.25 इंटू 7.5. ठीक, डाऊनवर्ड चाललेत, तो डाऊनवर्डला मी अशा पद्धतीने दाखवतो. मायनस 0.25 बघा, डाऊनवर्ड काय चालला होता. सो डाऊनवर्ड जो आहे ना 0.25 चालला होता राईट. आणि डाऊनवर्ड जी काही हे आहे डिस्प्लेसमेंट, त्याला मी समजा 7.5 म्हणतो. सो 7.5 म्हणतो, मायनस 0.25 इंटू 7.5 प्लस अपवर्ड रिॲक्शन चालली होती R3ची 0.25 इंटू त्याचा डिस्प्लेसमेंट होत होता 2.5. त्याचं होत होतं 2.5. म्हणजे डायग्राम बघा, डायग्रामवरून कळून देईल बा तुम्हाला. हे बघा, मी ओरिजिनल डिस्प्लेसमेंट काढत होतो. याचा बाण दाखवला होता इकडं राईट. याचा बाण होता असा बाण दाखवला होता. याचं उत्तर आता मायनस 0.25 राईट. वरती दाखवतोय म्हणून मायनस 0. इथं आला तर 0.25. ही होती रिॲक्शन आपली. आता याच डिरेक्शनमध्ये काय होते बरं का, याच डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होते. मला हे वाला काढायचं बघा, हे वाला. ते कसं काढणार मी, तिकडे जाणारा इज इक्वल टू इकडे किती चालला आहे 1 × 5, त्याच डिरेक्शनमध्ये होते. आता मी मायनस का घेतोय, कारण की दोघांची डिरेक्शन अपोजिट आहे बघा. जर रिॲक्शन आणि याची डिरेक्शन जर का एका डिरेक्शनमध्ये असेल ना, तर मी पॉझिटिव्ह घेईल. मी तर काय करेन, मी मायनस 0.25 इंटू 7.5, कारण की दोघं अपोजिट आहेत. आता रिॲक्शन पण इकडे जे राईट. आता बघा इथं काय होईल, आता इथं काय होतं आहे, इथं मी जे काय ना 0.25 वरती दाखवतो आहे. सो रिॲक्शन पॉझिटिव्ह आणि डिस्प्लेसमेंट जे काय आहे, डिस्प्लेसमेंट मला खाली घ्यायला पाहिजे. काय म्हटले मी खाली, मूव डाऊन 2.5. सो 2.5 नाही, इथे दुरुस्त करायला पाहिजे बरं का काहीतरी आपण. 1 मिनटं. सो हा खाली चालला, इकडे रिॲक्शन काय दाखवली होती, डाऊनवर्ड. याला मी दुसऱ्या पद्धतीने कसं दाखवू शकत होतो गड्या.
डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1 × 5 हे बरोबर आलं. सो 1 × 5 इकडचा बरोबर आला. हा इकडे चालला, हा इकडे चालला. आता यांच्यामुळे येणारे डिस्प्लेसमेंट मला घ्यायचं आहे, जे की मेन्शन कसं केलं आहे -0.25 × 7.5. ही वाली डिरेक्शन मी कशा पद्धतीने घेतो आहे, हे समजा हा असा लागतो इकडं, याचा सिंकिंग पण खाली होते, तो सिंकिंग खाली होते, रिॲक्शन अशी लागते. रिॲक्शनची व्हॅल्यू ओके. एक काम करू मग आपण, ऐका, सिंकिंग जे काही होते, सिंकिंगची डिरेक्शन काही न बघता सिंकिंग जी होते फक्त सिंकिंग होते लक्षात घेऊया. आणि रिॲक्शन जी काही तर रिॲक्शन आपण बघूया. रिॲक्शन किती आहे 0.25. सो देअरफॉर 1 × 5 -0.25 × 7.5 प्लस 0.25 × 2.5चं डिस्प्लेसमेंट या इकडच्या सपोर्टचं होते. याचं कॅल्क्युलेशन करून डिस्प्लेसमेंट सांग मला किती होते. मी सांगतो तुम्हाला अजून याला व्यवस्थित करून. होरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट EH किती येते -6.25 mm. -6.25 mm. तुमच्या लक्षामध्ये येते का काय होतं बरं का. सपोर्टला सिंक झाल्यामुळे तो वरचा जो काय आहे तो इकडे सरकून जातोय. कशापणे सरकतोय लक्षात घ्या, कशापणे सरकतोय लक्षात घ्या. तुम्हाला लॉजिक तुमचं डेव्हलप करून घ्या. फक्त ॲक्च्युली कन्सेप्ट काय असते तुम्हाला पटेल त्या पद्धतीने सॉल्व करा. अशा पद्धतीने डायग्राम होती, ही वाली डायग्राम होती, हा वाला ई होता. तर मी काय करून टाकला, ठीक, इथं मी लावला लोड, इथं लोड लावला, इथं लोड लावला, युनिट लोड. आणि युनिट लोडमुळे काय केलं बरं का, इथल्या रिॲक्शन काढून टाकल्या, रिॲक्शन काढून टाकली, रिॲक्शन काढून टाकली. इथली रिॲक्शन आली होती 0.25 समथिंग, राईट. इथली पण रिॲक्शन काहीतरी आली होती. आता आपण काय अजून करू चालतो, आपण बघायला गेलो तर रिॲक्शन इंटू डिस्प्लेसमेंट, रिॲक्शन इंटू डिस्प्लेसमेंट करत होतो मी. तर इकडची जी रिॲक्शन आली ती रिॲक्शन किती आली, ती रिॲक्शन आली इकडे, डायग्राम इकडे अजून केली होती, रिॲक्शन पण तेवढी झाली आणि तिकडे दिले. सो रिॲक्शनची जे काही सिम्बॉल असेल तो घेतोय मी, समजा तो रिॲक्शन इंटू इकडचं डिस्प्लेसमेंट. इथली रिॲक्शन होती -0.25 इंटू डिस्प्लेसमेंट, इथली रिॲक्शन होती पॉझिटिव्ह आणि तिथलं डिस्प्लेसमेंट घेतो मी. सो अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करून काढलं मी. तो मला डेल्टा EH किती सापडला, डेल्टा EH सापडला -6.25. याचा अर्थ याचं डिस्प्लेसमेंटची मी असं अजून केलेलं आहे ना, याचं डिस्प्लेसमेंट कुठे होत असेल, इकडच्या डिरेक्शनमध्ये होत असेल. तो डिस्प्लेसमेंट इकडच्या डिरेक्शनमध्ये होत असेल. अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येईल. सो डेल्टा EH पण मी काढून झाला. मग सिंकिंग सपोर्टमुळे तुम्हाला डेल H काढायला लावतात, त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, रिॲक्शन काढून घ्यावं लागत असतात बस. काय येते का, कसं पण करा. 3.75 3.75 येते मग 3.75 येते. ते कॅल्क्युलेशन 5 वजा 0.25 आपण कन्सेप्ट लावू, चल एक कन्सेप्ट लावू आपण. हां थांब, आपल्या पद्धतीने आपण जाऊ. आपण काय करूया, आपण अझूम करून चालू एक डिरेक्शन. काय, इकडचे डिस्प्लेसमेंट असेल तिला पॉझिटिव्ह घेऊ, इकडच्या डिस्प्लेसमेंटला आपण निगेटिव्ह घेऊ. क्लिअर, ओके. नंतर दुसरी बात, इकडची जी रिॲक्शन असेल, इकडची रिॲक्शन जी काही असेल तिला आपण पॉझिटिव्ह घेऊ, इकडची जी रिॲक्शन असेल तिला आपण निगेटिव्ह घेऊ. ठीक आहे, निगेटिव्ह घेऊ, राईट. नंतर डाऊनवर्ड जी काही आहे तिला निगेटिव्ह घेऊ, अपवर्डला जे काही आहे त्या पॉझिटिव्ह घेऊ. आपली जी काही ॲक्सिस असते बस त्या ॲक्सिसनुसार आपण करूया. XY प्लेन जो असतो सेम त्याच्यानुसार. मग काय करता येईल बरं का, बघा. राईट, आता माझ्या लक्षामध्ये येते की इकडची जी रिॲक्शन येते इकडं, हे 1 kN येते. ठीक आहे, एकदम जसं आहे तसं करून टाका. हे 1 kN येते. नंतर इकडची किती आली होती अपवर्ड डिरेक्शनमध्ये 0.25, डाऊनवर्डमध्ये किती आली होती -0.25. ठीक आहे, मायनस नाही देता येणार. आता खाली दाखवलं ना बार, तो मायनस द्यायची जरूरत नाही आहे. ठीक आहे, हां आता काय होईल बरं का, आता गंमत बघा. आता आपण काढत आहोत याचं डिस्प्लेसमेंट. आता याचं डिस्प्लेसमेंट जे की ना आपण अजून करून चालू आहे की डिस्प्लेसमेंट इकडे होते समजा. तर डिस्प्लेसमेंट जर का समजा तिकडे होत असेल, डिस्प्लेसमेंट इंटू लोड तसंच करत जायचं आहे. डिस्प्लेसमेंट इंटू लोड किंवा डिस्प्लेसमेंट इंटू रिॲक्शन. मग इकडे जाते म्हणजे पॉझिटिव्ह अजून करतो मी. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह अजून केलेलं आहे इंटू 1, राईट, इंटू 1 प्लस. आता इकडे बघा, इकडची रिॲक्शन किती आहे 1 आहे, पण तिकडचा बाण मी मायनस दाखवतो ना. मी काय करणार बरं का, हे झालं का, राईट. इकडे डिस्प्लेसमेंट कुठे होते, डिस्प्लेसमेंट बी इकडे होते. तर डिस्प्लेसमेंट बी तिकडे होते आणि तिकडचं डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह घेतो. रिॲक्शन तिकडची निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो देअरफॉर बघा, रिॲक्शन तिकडची निगेटिव्ह घेतली, डिस्प्लेसमेंट पण निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह काय झाला, पॉझिटिव्ह झाला. तिथे काय होऊन जाईल बरं का, इथलं डिस्प्लेसमेंट किती होतं 5 mm होतं का, आडवं किती होतं 5 mm. तो 5 × 1
5 × 1 सो 5 करून टाकतो फक्त. झालं, याचं काम झालं राईट, इकडचं पण काम झालं. पुढे चालूया. आता हा खाली चालला, खाली हा चालला, याचा डिस्प्लेसमेंट पण समजा खाली चाललं आहे राईट, डिस्प्लेसमेंट पण खाली चाललं आहे. आता याचा डिस्प्लेसमेंट जर का समजा खाली चालत असेल, हा पण खाली चालला, डिस्प्लेसमेंट खाली चालला पॉझिटिव्ह समजा प्लस 0.25 इंटू सिंकिंग किती होती याची सिंकिंग होते 7.5. ठीक आहे, हा पण खाली चालला. पुन्हा तुम्ही आता इकडे बघा, याचं सिंकिंग खाली होते आणि रिॲक्शन वरती चालली, तर मायनस इली तर मायनस 0.25 इंटू सिंकिंग किती होते तो 2.5. हे इक्वेशन बनते. सांगा आता डेल्टाची व्हॅल्यू किती येते. आता मला सांग डेल्टाची व्हॅल्यू किती येईल. 0.25 इंटू 7.5 मायनस 0.25 इंटू 2.5. 0.25 इंटू 7.5 मायनस 0.25 इंटू 2.5. याचं उत्तर काढ, किती येते एवढं सांग फक्त. इज इक्वल टू 0 करावं लागेल पुढं. 6.25. 5 मायनस 10.25 कर. 5 मायनस 10.25 6.25 येते का. ठीक आहे, हा कर मग. तू मला एक सांग, हे सगळे आहेत ना डायरेक्ट फायनल उत्तर सांगते मी तुला. 6.25 येते का. हा म्हणजे 6.25 उत्तर येते. तो सगळं उत्तर म्हणजे याचं काय एवढ्या पार्टचं का, एवढ्या पार्टचं ना, एवढा मग इज इक्वल टू 0 होता. पलीकडे जर का पाठवलं मायनस होईल. मग म्हणून ते 6.25 येईल. म्हणजे मी जे काही कॅल्क्युलेशन करून दाखवलं त्याला बाण मारून ते वाटले असतं, आणि आता मी जे करून दाखवलं नाही हेवालं, याला काढा, तुम्हाला 6.25 दिसायला भेटेल. सो देअरफॉर डेल्टा EH इज इक्वल टू 6.25 मायनस 6.25. याचा मिनिंग काय इकडे असेल. मग तुमची बेसिक कन्सेप्ट वापरा इंजिनिअरिंगची, त्याच्यामुळे तुम्हाला 6.25 येऊन जाईल. कॅल्क्युलेशन कसंही असू द्या, कन्सेप्टने ते उत्तर येऊन जात असते. सेम स्टोरी तुम्ही आता सेम यालाच तुम्ही काय करायचं, आता यालाच आपण काय करूया, आता ओरिजिनल काढलं होतं ना, व्हर्टिकल काढून बघू. चला, तो जर मी व्हर्टिकल जर काढून झालं तर आपलं चॅप्टर संपून जाईल. चॅप्टर झाल्यानंतर मला जी समरी द्यायची, ती समरी तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायची, त्याच्यामध्ये खूप जास्त दुरुस्तपणा करून ती समरी तेवढी वाचायची, पूर्ण चॅप्टर वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही. ठीक आहे, व्हर्टिकल काढू बरं का. आता चला पटापट, आता व्हर्टिकल चुकायला नको. ठीक आहे, अशा पद्धतीने ट्रस्ट दिलेला आहे राईट. मला जर व्हर्टिकल काढायचं असेल तर बाकीचे लोड मला काही घेणं देणं नाही, फक्त युनिट लोड लावून द्यायचा. युनिट लोड जर लावला तर रिॲक्शन काय, इथे ए समजा बी आहे, सो काय म्हणणार तुम्ही, किंवा R1 हा R1 आहे, हा R2 आहे, हा इकडे मी R3 दाखवतो, R2 R3 नाही, त्याला R3 म्हणा, याला R2 म्हणा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे काय येईल बरं का, R1 प्लस R3 इज इक्वल टू 1. बरोबर का, वरती जाणार इज इक्वल टू खाली येणार. हा झाला इक्वेशन नंबर 1. नंतर समेशन ऑफ f(x) जर वापरला तर R2 इज इक्वल टू येऊन जाईल, R2 इज इक्वल टू 0 येऊन जाईल. सरळ, कारण की एक्स डिरेक्शनमध्ये दुसरा कोणताही फोर्स नाही. हे येऊन गेलं. आता मुवमेंट घेतो मी कोणत्या तरी ठिकाणी, या ठिकाणी मुवमेंट घेतो. या ठिकाणी जर का मुवमेंट घेतली तर उरतंय कोण, हे बघा, हा चालला अशा पद्धतीने 4 4 4, तो 1 × 8 इज इक्वल टू R3 × 12. R3ची व्हॅल्यू किती येते, 8/12. R3 इज इक्वल टू किती येते, 8/12. कर बरं का, R3 इज इक्वल टू 8/12. 0.66. सो 0.66 इथं लिहून घे, 0.66. ठीक आहे. सो त्या डिरेक्शन ज्या डिरेक्शनमध्ये दाखवलं त्या डिरेक्शनमध्ये 0.66 आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. R2 आता R1 किती येईल बरं का, R1 1 मायनस 0.66. R1 1 मायनस 0.66 0.33. आलं लक्षात. म्हणजे आपण पॉझिटिव्ह येतोय, म्हणजे याचा बाण पण असाच असेल, याचा बाण पण असाच असेल. हा 0.33, हा 0.66, हा 0. ओके, मग डायग्राम कशी बनते फायनली बघा. सॉरी, हे कुठं फक्त 1 हा वरचा नाही. आता गंमत बघा. आता जर बघायला गेलो तर काय लक्षामध्ये येते बरं का रे, 1 kN इथं लावून दिला आहे, रिॲक्शन येऊन गेली, इथं आली 0.33 राईट, इकडे आली 0.66. बरोबर डिरेक्शन पण कळून गेल्यात मला
राईट. आता मला काढायचे डिस्प्लेसमेंट. तो हा ई पॉईंट आहे. मी काय करणार, ई पॉईंटचा मला व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचा आहे, ई व्ही काढायचा आहे. तो ई व्ही काढायचा मी काय करणार बरं का, इथे जे काही व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होईल त्याला मी ई व्ही म्हणतो, राईट. ई व्ही इंटू 1 करून टाकेल आता, ई व्ही इंटू 1. तर मी अजून करून चाललो आहे की याची डिरेक्शन जी नाही ती पण खाली असेल. तुम्ही म्हणाल की खालच्याला तू काय घेतो, खालच्याला तू निगेटिव्ह घेतो, तशा पद्धतीने घे. तर निगेटिव्ह ठीक आहे, चालेल. निगेटिव्ह निगेटिव्ह काय होऊन जातील, दोघं पॉझिटिव्ह होऊन जातील. त्यामुळे ई व्ही इंटू 1, राईट. हा झाला. आता इकडे या, हा चालला आहे वरती, वरचे पॉझिटिव्ह असतात, तो वरचे पॉझिटिव्ह, परंतु डिप्लेक्शन काय होते, खाली होते. तर मी काय करणार, मायनस 0.33 इंटू इथं डिस्प्लेसमेंट किती होते, 7.5 बरोबर. इथं बघा बरं का, हा पण चालला आहे वरती, तो 0.66 इंटू 2.5, राईट. हा झाला. आता रिॲक्शन किती आहे, रिॲक्शन 0 आहे. त्यामुळे 5 mm इंटू रिॲक्शन केली त्याचे 0 होऊन जाईल, त्याला मी घेत नाही. इज इक्वल टू 0. तर सांगा बरं का, ई व्ही किती येतो आहे. ई व्ही इज इक्वल टू 0.33 इंटू 7.5 प्लस 0.66 इंटू 2.5. किती उत्तर येते, इथं उत्तर माझ्याकडे दिलं आहे 4.167 येते काही. तर बघा बरं रे, राईट. 4.125. राईट. तो 4.167 समथिंग काहीतरी येते. हा झाला डेल्टा ई व्ही. तर आता काढतील डेल्टा ई व्ही. बोला, क्लिअर झालं काय, सपोर्ट सिंकिंगमुळे क्लिअर झालं. टेम्परेचर सपोर्ट सिंकिंगमुळे क्लिअर झालं. नंतर तो काही आहे आपला लॅक ऑफ याचा, तो लॅक ऑफ वाला जो काही परीक्षेमध्ये तुम्हाला एवढा खोलमाय तर कोणी घुसणार नाही. ही वाली कहाणी आपली अशा पद्धतीने झालेली आहे. ते सगळ्या कहाण्या झाल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, आता आपण एक समरी बनवून काढूया. पहिल्यापासून एक कागद घ्या, वही तुमची साईडला घ्या, ठेवा. एक कागद घ्या आणि त्या कागदावरती जे सांगतो व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, मोजून आपल्याला 5 मिनिटं लागतील, पण कवर होऊन जाईल सगळं. काय करतो लिहून घ्या. ट्रसचे प्रकार काही लक्षात घेत नाही, पण तुम्हाला स्क्रीन दिसते ना, ट्रसचे प्रकार काही लक्षात घेत नाही. ठीक. आता ट्रसनुसार आपण काय बघितलं, ट्रसचा आपण DSI काढला. जर DSI लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर डिटर्मिनंट ट्रस आहे. झाली कहाणी, राईट. DSI ग्रेटर दॅन 0 असेल तर इनडिटर्मिनेट झालं. पुढे चला, ट्रस. आता इथं जे ना 2 पुस्तकामध्ये वेगवेगळी कहाणी दिसायला मला भेटली, परंतु ते मागचं जे की ना ते मला थोडंसं डाऊटफुली होतंच ते, परंतु जेव्हा मी बघितलं पुस्तक तेव्हा मला कळालं. बघा, 2 प्रकारचे ट्रस असतात. परफेक्ट, तुम्ही त्याला दुरुस्त करून घ्या, त्याला पण दुरुस्त करून घ्या, इकडे पण होऊन जाईल बरोबर. इम्परफेक्ट. परफेक्ट कोणता, जेवढे मेंबर दिलेले आहेत रिक्वायर्ड तेवढेच आहेत, 2J-3. हा झाला परफेक्ट. आणि इम्परफेक्ट कोणाला म्हणतात, M इज नॉट इक्वल टू 2J-3 अशा पद्धतीने. मग तुम्ही म्हणणार याच्याचमध्ये इम्परफेक्ट ते येईल का, हो, याच्यात लिहून टाकायचं. ठीक आहे. तो इम्परफेक्टमध्ये कोणते, ते दोघं कोणते बरं का, M जर का समजा ग्रेटर दॅन 2J-3 असेल, मेंबर जास्त दिले गेले असतील, त्याला ओव्हर रिजिड म्हणतो, राईट. याला रिडंडंट म्हणतो. त्याला खोडून टाका बरं का. हे वाला मला एकदम परफेक्ट बरोबर दिसायला भेटते. हे वाला तक्ता काढा तुम्ही. सो M ग्रेटर दॅन 2J-3 ओव्हर रिजिड किंवा रिडंडंट, राईट. इकडे या, जर M लेस दॅन 2J-3 असेल त्याला म्हणतो अंडर रिजिड किंवा डिफिशियंट, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने झाला हा तक्ता. झाला आहे. नेक्स्ट काय आता, ॲनालिसिस ऑफ ट्रस. ॲनालिसिस ऑफ ट्रससाठी 4 पद्धतीचं नाव लिहा. 1, 2, 3, 4. परिशीलन पद्धत विचारतात त्यामुळे जॉईंट मेथड, राईट. जॉईंट मेथड, सेक्शन मेथड, ग्राफिकल मेथड आणि कोइफिशियंट मेथड, टेन्शन कोइफिशियंट मेथड. ठीक. टेन्शन जॉईंट मेथडमध्ये आलो. जॉईंट मेथडमध्ये काय बोललो तुम्हाला. सो जॉईंट मेथडमध्ये अननोन जे काही आहे जॉईंटला, अननोन असा जॉईंट अननोन किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे, राईट. कुठे वापरतो, ऑल मेंबर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, वापरणार, राईट.
असा जॉईंट निवडायचा ज्याचं काय असायला पाहिजे, अननोन 2 असायला पाहिजे. झाले 2 पॉईंट. हे दोघं पॉईंट इम्पॉर्टंट होते. मेथड ऑफ सेक्शन. सो मेथड ऑफ सेक्शन, मेथड ऑफ सेक्शनमध्ये आपण काय बोलतो, अननोन जे आहेत अननोन, ते अननोन किती असायला पाहिजे, अननोन फक्त 3च असायला पाहिजे. राईट. अननोन किती असायला पाहिजे बरं का, अननोन फक्त 3च असायला पाहिजे. 3पेक्षा जास्त अननोन असायला नको. तर 3पेक्षा जास्त अननोन असायला नको. क्रॉस सेक्शन तुम्ही जे कापतायत ना, ते सेक्शन ते घेत आहेत, क्रॉस सेक्शन मागे सेक्शन, सेक्शन 3 किंवा 3पेक्षा जास्त घ्या. 3 किंवा 3पेक्षा जास्त घ्या. सेक्शन 3 किंवा 3पेक्षा जास्त घ्या, पण अननोन फक्त 3च पाहिजे, 3पेक्षा जास्त अननोन असायला नको. हे दोघं पॉईंट लिहिले. पुन्हा लिमिटेड मेंबरमधले फोर्सेस काढायचे असतील, लिमिटेड मेंबरमधले फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुम्ही सेक्शन मेथड वापरतात. झालं. लिमिटेड मेंबरमधले फोर्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. मेंबर जे कट करायचे आहेत ते तुम्ही 3 किंवा 3पेक्षा जास्त मेंबर कट करू शकतात, परंतु अननोन किती असायला पाहिजे, अननोन फक्त 3च असायला पाहिजे. झालं. आपण सेक्शन पण हे पण. चला पुढचं काय बरं का, आता पुढचं आहे आपल्याकडे, पुढचं आहे, पुढचीबद्दल काय कहाणी होती, डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेशन. सो डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेशन. आता डिस्प्लेसमेंटसाठीच्या पद्धती जी आहेत ना, त्या पद्धती तुम्हाला नवीन लिहून देतो मी, नावाला व्यवस्थित लक्षात घ्या काय काय. कास्टिग्लिआनो सेकंड थेरम, कास्टिग्लिआनो सेकंड थेरम, याला काय म्हणतो आपण, लिस्ट वर्क मेथड. ठीक. काय असते लिस्ट वर्क मेथड, डेल्टा इज इक्वल टू डॅ बाय यू बाय डॅ बाय एफ. झालं कास्टिग्लिआनो. किंवा तुम्ही पुढे जाऊन काय लिहिणार, डेल्टा इज इक्वल टू समेशन डायरेक्ट, हां, डेल्टा इज इक्वल टू समेशन P1 L1 P1 Li म्हणा, Pi Li AI इंटू EI. सो I रनिंग फ्रॉम 1 to N, राईट, डॅबा P बाय डॅबा F. बट तुम्हाला या केसमध्ये काय करायचं असतं, एफ अजून करून घ्यावा लागतो, ज्या डिरेक्शनमध्ये एफची व्हॅल्यू 0 घेऊन घ्यायची असते आणि फायनली ते एफची व्हॅल्यू 0 टाकायची शेवटी. हा झाला आपला कास्टिग्लिआनो थेरम. हा झाला इकडचा. इकडे या. दुसरी असते आपली, दुसरी मेथड कोणती, मॅक्सवेल मेथड किंवा युनिट लोड मेथड किंवा व्हर्च्युअल लोड मेथड किंवा एक्सटेन्शन ऑफ कास्टिग्लिआनो मेथड. झाले चारी ना. हां, काय करतो याच्यामध्ये, सो याच्यामध्ये सिम्पल आहे, डेल इज इक्वल टू समेशन ऑफ PK L बाय AE. पण हा कशामुळे, लोडमुळे. हा कशामुळे, लोडमुळे. इथं लिहून द्या लोडमुळे. प्लस के इंटू डेल एल, के इंटू डेल. हा कशामुळे, लॅक ऑफ फिट प्लस के इंटू अल्फा TL, अल्फा 1 असं लिहितात, अल्फा 1 अशा पण लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. समेशन वगैरे करून असं समेशन करून बघा, समेशन K1 डेल्टा डेल L1. ठीक आहे, डेल L1 अशा पद्धतीने. इथं पण समेशन K1 अल्फा 1 T1 म्हणजे I हा असा. ठीक. प्लस काय असेल आपला सपोर्ट सिंकिंगचा, लोड इंटू डिस्प्लेसमेंट किंवा ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, सिंकिंग. राईट. हा झाला आपला कशामुळं, सिंकिंगमुळं. तो हा प्लस हा या चारही पद्धतीतून तुम्हाला सोडवता येतात मॅक्सवेल मेथडमध्ये. लोडमुळे, लॅक ऑफ फिटमुळं, टेम्परेचरमुळं, लोड इंटू डिस्प्लेसमेंट युनिट लोड लावून तुम्ही करत असतात. हा झाला आपला सिंकिंगमुळं. ठीक. काय करायचं असतं त्याची कहाणी सगळी सांगून दिलेली आहे. चला इकडे या. झालेत. तिसरी पद्धत कोणती असते, तिसरी मेथड आहे विलोट मोहर मेथड. यालाच ग्राफिकल मेथड म्हणतात, ठीक आहे. झाली. पुढचं आहे जॉईंट डिस्प्लेसमेंट इक्वेशन मेथड. झालेत. एक मेथड, दुसरी मेथड, तिसरी मेथड, चौथी मेथड, पाचवी मेथड अँगल वेट मेथड.
अँगल वेट मेथड, अँगल वेट मेथड. हे आहे 5 पद्धतीपैकी परीक्षेमध्ये तुम्हाला जर का विचारायचं असेल, तुम्हाला जर सॉल्व करायचं मॅक्सवेलनेच, तर मॅक्सवेल मेथडने सॉल्व करायचं आपल्याला युनिट लोड वगैरे टाकून. ही पद्धत पण यायला पाहिजे, ही पण यायला पाहिजे. ही लागेल तुम्हाला बीम आणि फ्रेममध्ये. ही जी काय आहे ही आपल्याला बीम आणि फ्रेममध्ये लागणारी ही ट्रसमध्येच इम्पॉर्टंट आहे, राईट. नावं लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्टिव्ह बनून जाईल. आणि दुरुस्त कुठे केलं आपण, एक दुरुस्ती केली आपण इथं, कुठे बरं का, त्याची काही गरज पण नसते, क्वेश्चन तसा तर विचारला बी जाणार नाही. हे वाला इथं दुरुस्त केला आपण, काय वाला की परफेक्ट इम्परफेक्ट. परफेक्ट याला म्हणा एम इक्वल टू 2 असेल, इम्परफेक्ट त्याला याला म्हणून द्या, ठीक आहे. एका बुकमध्ये बघितलं मी रेफरन्समध्ये, त्यामुळे असं योग्य वाटतं मला, ठीक आहे. ते दुसरं माझ्याकडे होतं एक लोकल पुस्तक, त्याच्यामुळे मी त्याचं लिहून टाकलं होतं, ठीक. तर याला तुम्ही अशा पद्धतीने दुरुस्त करून टाका. क्लिअर झाली बात. हा झाला आपला डिटर्मिनंट ट्रस कम्प्लिटेड. तो डिटर्मिनंट ट्रस जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. बोला कळाला का तुम्हाला इथपर्यंत, कळाला का. एवढा जो चार्ट आहे, एवढा चार्ट तुम्ही रेफर करायचा, फक्त एवढा चार्ट रेफर करायचा. तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता येईल नाही, हे काय आपलं बेसिक आहे, हे उदाहरण सोडवायला काही एवढं अवघड राहत नाही. तो हे झालं आपलं एक एवढं कवर झालेलं आहे. आता आपण काय करणार, इनडिटर्मिनेट ट्रस पुढे जाऊन शिकणार आहोत, पुढे जाऊन, ठीक आहे. तो इनडिटर्मिनेट ट्रसमध्ये काही नाही, या सगळ्या पद्धती आहेत आणि याच वापरायच्या आहेत, ठीक आहे. तुम्हाला अजून जास्त रिव्हिजन होईल. थांबून घेतो इथं.